नमस्कार. लोकसत्तातर्फे आयोजित या विश्लेषणाच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. सध्या आपण करोनाच्या काळातून जात आहोत आणि त्याची भीती, त्याच्यातून बाहेर पडण्याची सगळ्यांची तगमग हे आपण सगळे बघतोच आहोत. पण सोबतच आपल्याकडे पर्यावरणाचा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे आणि तो सुद्धा दुर्लक्षित करून चालता येणार नाही. आणि याच काळामध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळे, भूकंपाचे धक्के, टोळधाडीचे आक्रमण या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळत आहे. हे जे निसर्गाचं चक्र आहे किंवा हा जो पर्यावरणाचा पेच आहे, हा नेमका कसा सहजपणे समजून घ्यायचा, याच्यासाठी आजच्या विश्लेषणाच्या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत प्रख्यात पर्यावरणाचे अभ्यासक आणि लेखक अतुल देऊळगावकर. त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. नुकतंच त्यांचं ग्रेटाची हाक हे पुस्तक गाजते आहे. ते लोकसत्ताचे नियमित स्तंभलेखक सुद्धा आहेत आणि त्यांचा जगभर वावर राहिला आहे. या विषयावर सगळीकडे ते परिसंवादात सहभागी होतात, भाषणं देतात. महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा अनेक परिषदांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. तर त्यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींकडून आपण हे जर सगळ्यांना आपण हे सगळं या सगळ्यातला हा जो पर्यावरणाचा पेच आहे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार देऊळगावकर साहेब. नमस्कार देवेंद्र. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की कालच आपण निसर्ग या चक्रीवादळातून थोडक्यात बचावलो. म्हणजे काही भागात नुकसान झालं, पण काही मुंबई बचावली किंवा बाकीच्या प्रदेशाला काही फार फरक जाणवला नाही. आणि अलीकडच्या काळातलं हे दुसरं मोठं चक्रीवादळ होतं. तर ही जी वारंवार येणारी चक्रीवादळे हवामान बदलाचा भाग आहे का? याच्यापासून महाराष्ट्राने किंवा देशांनी कोणता धडा घेण्याची गरज आहे, याच्यापासून आपण सुरुवात करूया. काल जे निसर्ग चक्रीवादळ येऊन थोडक्यात पुढे निघून गेलं त्याविषयी सांगायचं तर अरबी समुद्रामध्ये मागील जवळजवळ 12 वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीची चक्रीवादळ येत आहेत आणि एकंदरीतच जगामध्ये चक्रीवादळाची संख्या सातत्यानं वाढत जाते आणि हवामान बदलाचे जे सर्व प्रकारचे चटके आहेत, मग ते उष्णतामान वाढणे, पर्जन्यमान बदलणे, हे सगळे हवामान बदलाचे भाग आहेत, घटक आहेत. आणि त्याचं मुख्य कारण कर्ब उत्सर्जन वाढत जाणं हे आहे. तर हे वाढलेलं कर्ब उत्सर्जन जे आहे ते नेमकं काय परिणाम करतं, तर आता आपण निसर्ग चक्रीवादळाबद्दल बोलतोय म्हणून जेव्हा कार्बन डायऑक्साईड हा समुद्रामध्ये शोषून घेतला जातो, कारण कार्बन डायऑक्साईड जाणार कुठे, तो हवेमध्ये जातो, काही प्रमाणात जंगल शोषून घेतं आणि काही प्रमाणात ते समुद्रात जातं. समुद्रात गेल्यानंतर पाण्याशी त्याचा संयोग झाल्यावर कार्बोनिक ऍसिड तयार होतं आणि समुद्राचं तापमान नको तेव्हा नको तेवढं तापायला लागतं. दुसरीकडे एक वेगळा परिणाम जो पुढे आपल्या बोलण्यात येऊ शकतो तो आत्ताच यात सांगतो की आम्लीकरण हे समुद्राचं मोठ्या प्रमाणात वाढतंय, इतकं की गेल्या 20 वर्षात 700 ठिकाणी ऑक्सिजन पूर्णपणे नष्ट झालेलं आहे समुद्रातला सुद्धा. हे ठिकाणं वरच्यावर वाढतायत आणि समुद्राचं आम्लीकरण वाढल्यामुळे समुद्रातले जैवविविधता, वनस्पती आणि प्राणी संपून जातात. हे जे तापमान मात्र त्याचं नको त्यावेळेला नको तेवढं तापतं, त्या तापलेल्या हवामानामुळे, हवेमुळे जे वाऱ्याचे प्रवाह आहेत त्यात बदल होतात आणि त्यामुळे हे निसर्ग चक्रीवादळ आलं. पण अशी वादळं वारंवार येणार आहेत, हा एक भाग. पण त्याही पेक्षा दुसरा भाग जो भीतीदायक आहे, एक लक्षात घ्या की वैज्ञानिक अनेक वर्षांपासून याचा इशारा देत आलेले आहेत. नुसतेच वैज्ञानिक कशाला, आपल्याला ज्ञानपीठ विजेते अमिताव घोष यांच्या पुस्तकात त्यांनी मुंबईचं वर्णन केलेलं आहे. आता चक्री 100 ते 110 किलो तासाला एवढ्या वेगाचं होतं. त्यांनी अशी कल्पना केली आणि शास्त्रज्ञ सांगतायत ताशी 250च्या पेक्षा जास्त वेगाचे चक्रीवादळ वरचेवर येत जाणार आहे. आपली घरं
एकंदरीत पूर्ण सगळं जे शहराचं डिझाईन आहे, अभिकल्प आहे, हा या वाऱ्यांना तग धरण्यासाठी केलेला नाहीये. हे सगळं लक्षात घेऊन आपण या चक्रीवादळाकडे एक व्यापक पद्धतीने पाहिलं तर आपल्याला काय वाटचाल करायची हे लक्षात येतं. आता तुमच्या प्रश्नाचा जो उत्तरार्ध होता, की या बाबतीत महाराष्ट्राने आणि देशाने काय करायला पाहिजे. तर महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं तर आपली जी किनारपट्टी आहे, देशी किनारपट्टी तेवढी प्रदीर्घ किनारपट्टी असूनही किनारपट्टी वाचवण्यासाठी आधी प्राथमिक जी गोष्ट आहे, खारफुटी मँग्रोव्ह वाढवणं, ते आपण अजूनही केलेलं नाहीये. आपल्याला कल्पना असेल, जेव्हा सुनामीचा तडाखा बसला होता, त्या सुनामीच्या तडाख्यामध्ये केवळ 2 गावामध्ये एकही बळी नव्हता. तो म्हणजे मुथुपेट आणि पिच्छावरम. एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या 1997 पासून मँग्रोव्ह वाढवण्याची मोहीम हातात घेतलेली आहे. आणि मँग्रोव्ह म्हणजे काय? समुद्र आणि भूमी यामधली ती एक भिंत आहे. ती पाणी वाहून देते आणि बाकी सगळे अडवते. त्यामुळे तिथं एकही मृत्यू झाला नव्हता आणि जगाने याची दखल घेतली होती. पण आपण अजूनही जागे होऊन ज्याला आपत्तीची जोखीम कमी करणे म्हणतो, त्यासाठीचे हे उपाय करत नाही. आपत्तीची जोखीम करायची म्हणलं की फक्त खरेदी करत सुटायचं. पण त्याचं प्रशिक्षण देणं, त्या भागामध्ये जे लोक आहेत त्यांना हे वाढवून त्यात त्यांचा सहभाग घेऊन, लोकसहभाग घेऊन आपत्तीची जोखीम कमी करायची, हे काम भारत सरकारने केलेलं नाहीये आणि महाराष्ट्र सरकारही अजून त्या बाबतीत अजिबात गंभीर नाहीये. त्यामुळे कधी कधी आपत्ती येऊन त्याचा तडाखा कमी बसतो, लोक कमी मरतात, पण जी हानी होते ती आपल्या चर्चेमध्ये येत नाही. म्हणजे बळी जर कमी झाले तर आपण त्याबद्दल बोलत नाही. अम्फानच्या बाबतीत हेच झालं आणि आता निसर्गाच्या बाबतीत हेच झालेलं आहे. ही पूर्ण भूमिका जी आहे प्रशासनाची आणि शासनाची, ही अतिशय तात्पुरती बघणारी आहे आणि त्यामुळं आपल्यावर येणाऱ्या आपत्तीचा धोका आणि आपत्तीची हानी ही वरचेवर वाढत जाते. आपत्तीचाच विषय निघाला म्हणून माझा दुसरा प्रश्न असा आहे, की आता कोरोनाची आपत्ती हा सगळ्या जगभरामध्ये चिंतेचा विषय आहे. आणि या करोनोत्तर काळात म्हणजे यातून आपण जेव्हा बाहेर पडू, त्यानंतरचं पर्यावरणाचं चित्र कसं असेल आणि काय म्हणजे काय असेल जगासमोरचे प्रश्न पर्यावरणाशी संबंधित? अ, झालंय असं की कोरोनाच्या काळात आपण जे सुंदर दुनिया बघितली, त्याचे विस्तारानं तुम्हाला माहिती आहे. काठमांडू मधनं एव्हरेस्ट दिसायला लागला, जालंधर मधनं हिमालय दिसायला लागला, चंद्रभागेपासून सगळ्या नद्या निर्मळ झाल्या. बघा, फक्त जवळपास 70 दिवसाच्या काळामध्ये जगातलं कर्ब उत्सर्जन हे 7 ते 8% कमी झालंय. फक्त म्हणजे हे दर्या में खसखस आहे, तरी देखील आपल्याला इतकं सुंदर पर्यावरण बघायला मिळतं. पण हा कोरोनाचा काळ गेल्यानंतर हे टिकून राहील का? आणि त्याच्यापेक्षाही खरा प्रश्न असा आहे की आपण जर खरंच सगळ्यांनी मनावर घेतलं तर कसं चित्र दिसू शकतं. तर जेव्हा लोकसत्तेनं आपण ठरवलं की करोनोत्तर जग, तर मी अशी एक कल्पना करत होतो. आपण भविष्यवेध घेतो ना, तर सायन्स फिक्शन म्हणतो तशी आपण एक फिक्शन तयार करावी की 10 ऑक्टोबर 2030 चा आपण लोकसत्ता पाहतोय आणि त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की भारतातील 3 शास्त्रज्ञांना अर्थशास्त्राचा नोबेल जाहीर झालेला आहे. त्यामध्ये बिल्वा लामतुरे या मेंदू शास्त्रज्ञ म्हणजे न्यूरो इकॉनॉमिस्ट आहेत. संजारी मुक्ता या बायो आर्किटेक्ट म्हणजे जैव वास्तुविशारद आहेत. आणि अमन तांबोळी हे सामाजिक जीवशास्त्रज्ञ सोशो बायोलॉजिस्ट आहेत. या तिघांनी मिळून शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी जैव प्रेरणायुक्त मेंदू अभिकल्प म्हणजे बायो इन्स्पायर्ड न्यूरो डिझाईन करून आपल्या पूर्ण भागाचं ट्रान्सफॉर्मेशन केलं. म्हणजे काय केलं, तर त्यांनी प्रत्येक घराला ग्राहकोत्पादक केलं म्हणजे प्रोझ्युमर केलं आणि त्या घरापासून गाव शहर यांची पूर्ण रचना बदलली. आणि ती बदलताना बायो इन्स्पिरेशन म्हणजे जैव प्रेरणा घेतल्या आणि त्यामुळे जे वाहतुकीवरचे खर्च होते ते अगदी जवळजवळ संपुष्टात आले. सर्व काही त्या भागात उत्पादन करता येईल.
वस्तू अतिशय सुंदर असतील. सध्या आपण जो विचार करतोय तो वस्तू सुंदर असाव्यात, घर सुंदर असावेत, कारण त्याचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो असा करत नाहीत. पण या सगळ्या आर्किटेक्ट्सनी, डिझायनर्सनी तसा विचार करून मेंदूला सुखावणाऱ्या आणि त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. त्या सगळ्यांना मधून जाऊन घर, गाव यांची पूर्ण अभिकल्प डिझाईन असं बदललं की तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर जरी तुम्ही चालत गेलात तरी तुम्हाला सर्व वस्तू खरेदी करता येऊ शकतील. आणि हे सगळं करताना त्यांना शासनाची गरज भासली नाही. सर्व लोकांनी त्या भागातल्या वाटा निर्माण करून तेर इथं एक शाश्वत अर्थशास्त्राचं आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन केली. आणि याचं कारण करोनाच्या काळात जे बाहेर देशातली मुलं आली होती, हे शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन सर्व जनतेला जेव्हा सांगितलं तेव्हा हा संदेश व्हायरल होऊन या सर्व लोकांनी कर्ब उत्सर्जन कमीत कमी करत नेण्याकडे नेलं आणि भारताची वाटचाल 2030 साली जगात सर्वात पुढे अशी झाली. आणि या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना हे नोबेल मिळालं. आणि तेर हे जे गाव 2100 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 100 काळामध्ये त्याचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता, तेर हे शहर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने जगाच्या समोर आलं अशी मी कल्पना करायला लागलो. मला माहिती आहे याला कोणी भाबडे म्हणू शकेल, याला खूप धाडसी आशावाद म्हणू शकेल, परंतु हे शक्य आहे. या पद्धतीने जगात विचार होतोय की आपण वस्तू खरेदी करतो. डॅनियल गोलमन यांचं पुस्तक आहे इकॉलॉजिकल इंटेलिजन्स. म्हणजे आपण खरेदी करताना त्यामागचा नेमका परिणाम समाजावर काय होतो, पर्यावरणावर काय परिणाम होतो, आरोग्यावर काय परिणाम होतो याचा विचार करून अमेरिकेतले एक शास्त्रज्ञ प्रोफेसर दाराऊर अर्क यांनी एक $1 कोटी देऊन गुड गाईड नावाचं एक वेबसाईट तयार केली, ज्याच्यातनं पर्यावरण संवादी, आरोग्याला परिणाम न करणारे अशा वस्तूंची यादी तयार केली आहे. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये स्टँडर्ड काय आहे, आपण ज्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणतो, इंडियन स्टँडर्ड म्हणतो, प्रमाण, मानक, ते मानकच मुळामध्ये उत्पादन किंवा सेवा याचा आरोग्यावर, पर्यावरणावर आणि समाजावर काहीही दुष्परिणाम होणार नाही असं जेव्हा आपण तयार करायला लागू. एक लक्षात घ्या, कोरोनानं आपल्याला खूप अंतर्मुख करायला लावलेलं आहे. आपण जर विचार केला तर हे इतकं भयंकर अरिष्ट आणि एकाच वेळेला अनेक. आपण विसरून जाता कामा नये की राजस्थानचं तापमान 50 अंश सेल्सिअसला गेलं होतं गेल्या आठवड्यात. त्यामुळे आपत्ती ही दैनंदिन एक बाब झालेली आहे आपल्या जीवनामध्ये. पूर ही नित्याची कॅलेंडर मधली बाब झालेली आहे. अशा टोळधाड हे एकानंतर एक अशा ज्या आपत्ती येतात त्याची किंमत आपण लक्षात घेत नाही. आणि आपण सतत म्हणत राहतो, एरवी आपला जो काही दृष्टिकोन आहे विकास की पर्यावरण असं म्हटलं की पर्यावरण आम्ही अजिबात मोजत नाही, ही आमची गृहीत धरलेली गोष्ट आहे. ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. कोणीही पर्यावरणाला, निसर्गाला किंमत देत नाही आणि त्याचे आपण फळं भोगतोय. पण असं असूनही तालुक्याच्या, गावाच्या, राज्याच्या किंवा देशाच्या नियोजनात अजिबात फरक पडत नाही. पण आता जर आपण आपल्या विचारात, म्हणजे ज्याला आपण पॅराडाइम शिफ्ट म्हणतो, ज्याला विचार व्यूहामध्ये बदल म्हणतो, चौकटीमध्ये, तो करणं आवश्यक आहे. कारण आपण कधीही या आपत्तीमुळे, आता कालचा आपण बघू, वडनेरेचा अहवाल आला समितीचा आणि त्यांनी सांगितलं की पुराला अतिक्रमण जबाबदार आहे. पण आपण असं जेव्हा म्हणू की पुण्यातल्या या नाल्यावरच्या या अतिक्रमणामुळे इतकी हानी झाली आणि ती त्यांच्याकडनं भरपाई मिळाली पाहिजे, हे जेव्हा म्हणू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण असा विचार करायला लागलो. अन्यथा आपण इतका तात्पुरता विचार करतो, तात्कालिक विचार करतो आणि त्यामुळे पुढच्या कोणत्याच गोष्टी लक्षात घेत नाही. परंतु पर्यावरण यंत्रणा या गुंतागुंतीच्या आतून जोडलेल्या, म्हणजे इंटरकनेक्टेड आहेत आणि त्यांचा परिणाम दिसायला वेळ लागतो. ही जर बाब आपण लक्षात घेतली तर आपल्या विचार करण्यात बदल होईल. आणि हाच कोरोनाचा संदेश आहे की आपल्याला विकास, पर्यावरण आणि सर्वच धोरण, शहरीकरण, त्यानंतर ग्रामीण भागातून येणारे लोंढे, या सगळ्याचा विचार करून जर आपण काही पावलं टाकली तर आणि तरच यासारखी संकट पुन्हा येणार नाहीये.
हॅलो, हा देवेंद्र. एक पुन्हा कोरोनाशी संबंधित प्रश्न आहे. कोरोनाच्या मुद्द्यावर सर्वत्र वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. तर कोरोनाचा व हवामान बदलाचा काही संबंध आहे का? म्हणजे लोकांना उत्सुकता आहे याविषयी सुद्धा. हा, या दोन गोष्टी आहेत की आधी कोरोनाचा उगम याबद्दल ते कटकारस्थानं वगैरे त्याचं काय सिद्ध होईल ते आपण नंतर बघू त्याचं. परंतु जवळजवळ 1992 पासून जागतिक आरोग्य संघटना हे सांगतेय आणि साथीच्या रोगाचे जे तज्ज्ञ आहेत त्यामध्ये सुद्धा डिसीज इकॉलॉजिस्ट पर्यावरण शास्त्रज्ञ ते सांगतायत की आपण दिवसेदिवस रोगांच्या जवळ जातोय, प्राण्यांच्या जवळ जातोय. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात 1 कोटी हेक्टर, अमेझॉन मधलं 20 लाख, इंडोनेशिया, सायबेरिया, अलास्का इथलं जवळजवळ 30 लाख हेक्टर जंगलाला आग लागलेली आहे. आपण काय पद्धतीनं अरण्य होळी, अरण्य संहार करतो हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं अरण्यातले, जंगलातले प्राणी हे दिवसेदिवस शहराकडे यायला लागलेले आहेत, आपल्या सहवासात येत आहेत. आणि हे आपल्या सहवासात येताना जे जीवाणू आणि विषाणू त्यांना त्रास देत नाहीत, पॅथोजन्स, ते आपल्याला अत्यंत हानिकारक ठरतात. मग तुम्ही गेल्या काही वर्षात आलेल्या साथी बघा, माकडापासून आलेला एड्स असू दे, इबोला, सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, हे सगळे वटवाघळं, डुकरं, माकडं यांच्यामुळे आलेले आहेत, यांच्या विषाणूमुळे आलेले आहेत. आणि आता तर शास्त्रज्ञ सांगतात, परत आपली वाटचाल लक्षात घेता की जंगल नष्ट होण्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही, त्यामुळे जंगल सर्वांचंच आहे आणि कोणाचंच नाहीये. असं जर आपली वाटचाल चालू राहिली तर करोना हा हिमनगाचं टोक असेल, इतक्या साथी वारंवार येतील असं शास्त्रज्ञ सांगतात. हा जंगल विनाश आणि कोरोनाचा संबंध आहे. आता हवामान बदलाचा म्हणजे कर्ब उत्सर्जनाचा म्हणजे हवेच्या प्रदूषणाचा आणि कोरोनाचा संबंध कसा आहे बघा. परत गेल्या काही वर्षातले आलेले हे जे विषाणूजन्य रोग आहेत, आजार आहेत, ते बाधक कोणाला ठरतात तर जिथं हवेचं प्रदूषण आहे जास्त तिथं. जगामध्ये दरवर्षी साधारणपणे 80 लाख ते 90 लाख बळी हे विषारी हवेचे आहेत. आपल्या देशामध्ये 12.5 लाख आहेत. किंवा भारतामध्ये दर 8वा मृत्यू हा हवेच्या प्रदूषणामुळे होतो. हे कोरोनाच्या आधीचे अहवाल आहेत. इतकंच नाही तर दिल्ली म्हणजे 2015 साली आपले पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संसदेत सांगितलेली ही हकीकत आहे, ज्यामध्ये चित्तरंजन संशोधन संस्थेचा तो अहवाल आहे की दिल्लीतल्या बालकांच्या फुफ्फुसाची क्षमता ही 40 ते 45% कमी होते हवेचं प्रदूषण सहन करून. मुंबईमध्ये वातावरण नावाच्या संस्थेनं जानेवारी महिन्यात एक कृत्रिम फुफ्फुस लावलं होतं. ते कृत्रिम फुफ्फुस आपल्या फुफ्फुसासारखं काम करायचं, ते 24 दिवसामध्ये काळवंडलं होतं. या सगळ्याचा अर्थ असा की एरवीच शहरामध्ये हवेचं प्रदूषण सहन करणाऱ्यांचं फुफ्फुस हे अतिशय कमजोर झालेलं असतं. अशा फुफ्फुसांवर जेव्हा कोरोनाची बाधा होते ते मृत्यू वाढत आहेत. आणि अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसारही खूप आहे. आणि इथून पुढे जे विषाणू येत आहेत ते विषाणू म्हणजे सार्स आणि इबोलाच्या बाबतीतही हे वैज्ञानिकांनी सांगितलं होतं, हेच नेमकं कोरोनाच्या बाबतीत होतंय. म्हणजेच परत याचा अर्थ असा की याला जोडून माझा एक प्रश्न आहे, एका वाचकांनी विचारलेला आहे की कोरोना हा नैसर्गिक विषाणू आहे की चीन निर्मित विषाणू आहे, यावरही जगात बरीच चर्चा आहे. एक पर्यावरणवादी म्हणून तुमचा अभ्यास किंवा तुमचं मत काय असू शकते? नाही, मी या बाबतीत अधिकारी नाहीये सांगण्यासाठी, की कारण नेमकं त्याच्याविषयीचे अनेक पुरावे अजून आपल्या हातात यायचे. परंतु बरेच शास्त्रज्ञ म्हणतायत की तो नैसर्गिकच आहे, अशा पद्धतीने अजूनही काही कृत्रिमरित्या तयार करता आलेलं नाहीये. पण हे कटकारस्थान सिद्धांताविषयी पण बरंच सांगितलं जातं, जैविक अस्त्र म्हणून पण सांगितलं जातं. अजून तरी त्याचे पुरावे, मी पुरावे आणि वैज्ञानिक जे सांगतात ते मांडणारा एक संवादक आहे. मी खरं तर तज्ञ नाहीये, आपण लिहिता, पण मी अभ्यासक आहे. जे अनेक शास्त्रज्ञ सांगतात, अनेक अधिकारी संस्था ज्या सांगतात त्यावरून आपण ह्या निष्कर्षानुमानाला येतो. मुद्दा असा आहे की आपण त्यात अडकायला नको.
कारण तो कसाही असू दे, कृत्रिम असू दे, नैसर्गिक असू दे, त्याचा परिणाम तर सगळ्यांना सारखाच आहे. आणि तो भोगताना त्याच्याविषयी आपण काय करणार आहोत, आणि असे विषाणू पुढे वारंवार निर्माण होऊ नयेत किंवा आपली प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आपण काय करणार, हा खरा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटतो. आणखी एक प्रश्न असा आहे की आता करोना काळामुळे सामाजिक अंतर, शारीरिक अंतर हा सगळा मुद्दा जगभरामध्ये महत्वाचा ठरला आहे. आणि एकूणच पर्यावरणाविषयी म्हणजे करोनाचा संबंध पर्यावरणाशी ठिकठिकाणी जोडला जातोच आहे. तर भविष्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातल्या चळवळी, आवाज आंदोलने, तुटतोय देवेंद्र अभ्यास तुमचा मध्ये. या गोष्टी कशा कशा दृष्टिक्षेपात तुम्हाला वाटतात, म्हणजे या गोष्टी कशा होतील पुढे? आता तर सगळं थांबलंय, पण पुढे कसं याला वळण मिळेल? हॅलो, आवाज तुटतोय देवेंद्र तुमचा. आवाज सुटतोय, आता येतोय? बोल. मुकुंद, तुम्हाला आवाज येतोय का देवेंद्रांचा? हो, येतोय येतोय. देवेंद्र बोल, तू बोल. मला असं वाटतं त्यांनी जो प्रश्न हो हा, नाही, तुमचा प्रश्न काय करोना आणि पर्यावरण चळवळ असा होता का? हो, तसाच होता. हो. म्हणजे करोनाच्या आधीची पर्यावरण चळवळ आणि नंतरची चळवळ. हा, नंतर त्याला त्यात कसा बदल अपेक्षित आहे, सामाजिक अंतर ठेवून, शारीरिक अंतर ठेवून कशा होतील या चळवळी, किंवा काय तुम्हाला वाटतं? हा, तर गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे खरं तर करोनाच्या आधीपर्यंत आपण सर्व जगाचं जे लक्ष वेधून घेतलं गेलं होतं ते ग्रेटा थुनबर्ग नावाच्या शाळेतल्या मुलीमुळं, तिच्या आंदोलनामुळं, आणि तिला जो जगात खूप मोठा पाठिंबा मिळाला, 1.5 कोटी मुलं रस्त्यावर आली, त्यामुळे कलावंत रस्त्यावर आले, शास्त्रज्ञ रस्त्यावर आले. पण इतकंच न होता ते आंदोलन अतिशय कल्पकतेनं पुढे जात होतं. त्यांना काही धार्मिक संस्थांनी सुद्धा पाठिंबा दिला. तो यासाठी की त्यांचं म्हणणं असं होतं नंतरच्या काळामध्ये, म्हणजे अनेक पैलूंनी कसं पर्यावरण प्रदूषणाकडे त्यांनी पाहिले पहा, की जगातल्या 20 कंपन्या तेल आणि कोळसा तयार करणाऱ्या, म्हणजे फॉसिल फ्युएल, जीवाश्म इंधन या पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्यामुळं 1965 पासून आतापर्यंत 2018 पर्यंत 480 कोटी टन एवढं कार्बन उत्सर्जन झालेलं आहे. आणि त्यांचा जगावर ताबा आहे, आणि त्यांचे जे साठे आहेत ते संपेपर्यंत त्यांना कार्बन उत्सर्जन तसंच वाढवत न्यायचंय. मग याला रोखण्यासाठी त्यांनी त्यांचे जे शेअर होल्डर्स होते, भागधारक होते, त्यांना असं आवाहन केलं की हे प्रदूषण करतायत आणि आपल्या हातात फक्त 10 वर्ष आहेत. लक्षात घ्या, 2030 पर्यंत आपण खूप काटेकोरपणे काही कारवाई केली नाही तर पृथ्वीचं तापमान हे 1.5 तर नाहीच 2च्या पुढेच जाणार आहे. ते किती जाईल हे नंतर ठरेल. त्यासाठी ते आवाहन करत होते की तुम्ही तुमचे भाग काढून घ्या. आणि असं मानलं जातंय की या फॉसिल फ्युएल कंपन्यांमध्ये एकंदरीत $100 ट्रिलियन आहेत शेअर्स. तर त्यापैकी जवळजवळ $40 ट्रिलियन हे यांच्या आवाहनावरनं काढून घेतले गेले. आता या करोना नंतरच्या काळामध्ये आपण आता खरं म्हणाल तर अमेरिकेमध्ये त्या सगळ्यांना नाकारून हे तिथला जो मृत्यू झाला कृष्णवर्णीयाचा दुर्दैवानं मृत्यू जो झाला त्याच्या विरोधात जे आंदोलन होतंय, तर ते कोरोनातले सगळे संकेत बाजूला ठेवून सगळेजण एकत्र येऊन आंदोलन करतायत. कदाचित त्या पद्धतीनं सुद्धा होईल, परंतु अतिशय कल्पकतेनं या सगळ्यांना तिथपर्यंत म्हणजे करोनानं जे एक शुद्ध वातावरण आपल्याला दिले ते तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण कर्ब उत्सर्जन कमी करण्याकडे टप्प्याटप्प्यानं आणखीन, म्हणजे खरं तर 2030 पर्यंत 28 देश जे आहेत ना युरोपमधले ते जवळजवळ कर्बमुक्त होतील. पण खरा प्रश्न चीन आणि अमेरिका हे दोन मिळून जवळजवळ 42% प्रदूषण करतात. त्यांचं काय होईल हे आहे. आणि दुर्दैवानं ते कोणीही ऐकत नाहीयेत. त्यांच्यावर दबाव कसा आणायचा याविषयी जास्त बोललं गेलं पाहिजे. तिथं कोणाचं काही चालेल का चालणार नाही माहित नाही. अमेरिकेमध्ये नुकतीच निवडणूक होणार आहे आता नोव्हेंबरमध्ये. तिथं मात्र ग्रीन न्यू डील नावाची एक संकल्पना तिथल्या एका डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिलेनं आणलेली आहे, ऑकॅशिया कॉर्टेज नावाच्या, अलेक्झांड्रिया ऑकॅशिया कॉर्टेज.
आणि त्याला खूप मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय की जगाची पुनर्रचना करण्यासाठी एक नवीन हरित अर्थव्यवस्था, एक पृथ्वीचा नवीन जाहीरनामा, ज्याच्यातनं स्वच्छ ऊर्जा येईल, ज्याच्यातनं स्थानिक याला महत्व मिळेल आणि अनेक रोजगार मिळतील, या पद्धतीची ती योजना आहे. अशा काहीतरी योजना जेव्हा येतील आणि त्याला स्थानिक लोकांचा खूप पाठिंबा मिळेल आणि ते व्यक्त करतील, तरच हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल. आणखी एक वाचकाचाही प्रश्न आहे आणि एक आमचा पण प्रश्न आहे की या करोनाच्या काळामध्येच केंद्र सरकारने नवं पर्यावरण धोरण जाहीर केलं. म्हणजे एवढी घाई कशाला केली गेली हे कुणालाच कळलं नाही आणि या धोरणावर सगळीकडून टीका होते आहे. तर म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 3,500 प्रकल्पांना तातडीने मंजुरी दिली गेली आणि 57,000 हेक्टर जंगल त्याच्यात नष्ट होणार आहे. आता एका वाचकाचाही प्रश्न असा आहे की जे 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये पर्यावरणासाठी काही ठेवलं आहे की नाही, तर या विषयावर तुम्ही जरा व्यक्त व्हा. नाही, हे सरकार 2015 पासून आहे आणि त्यांनी कधीच या बाबतीत फारशी काही पर्यावरणाची फिकीर केली आहे असं काही त्यांच्या एकंदरीत कर्तृत्वावरनं दिसत नाही आपल्याला. आणि आता म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता बघा, पश्चिम घाटातलं जंगल जे आहे ते झपाट्यानं कमी होत असताना, म्हणजे आता ते केवळ 37% आलेलं आहे, तरी देखील आम्हाला यातनं वगळा. म्हणजे आपण जर पक्षविरुद्ध बघितलं तर कोणालाही पर्यावरणाचं आणि निसर्गाचं काहीही पडलेलं नाही. हेच आत्ताचं जे नवीन धोरण घातलेलं आहे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, EIA चा जो नवीन मसुदा आपल्या पर्यावरण विभागाने केलेला आहे, त्यामध्ये त्यांना कशाचंच उत्तरदायित्व नकोय. म्हणजे कोणत्याही कारखान्यानं कितीही जमीन, कुठलीही जमीन मागावी, कुठलंही मागावं आणि त्यांना देऊन टाकावं, असाच आपला आयुर्भाव आहे. प्रश्न असा येतो की आपण पॅरिसमध्ये जे कमिटमेंट केलेली आहे ती अशी आहे की 2030 पर्यंत आमची 40% ऊर्जा ही स्वच्छ असेल, ज्याचं प्रमाण आता 23%. ती कदाचित आपण गृहीत धरू की 40% पर्यंत जाईल. पण त्याबरोबर आपण असं म्हटलेलं आहे की आम्ही 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेईल असं जंगल निर्माण करू. ते कसं करणार? आपण वरचेवर जंगल नष्ट करत जात आहोत आणि अजिबात किंमत नाही जंगलाची, या पद्धतीनं आपण वागत आहोत. पर्यावरण धोरण या पद्धतीने आपण करतोय. त्याच वेळेला आपण अजून एक धोरण बघूया. आपल्या भारताच्या एकंदरीत प्रदूषणापैकी जवळजवळ 50 ते 60% वाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्पांचा आहे. म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्प हे एकंदरीत उद्योगाच्या 70% पाणी वापरतं आणि कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर, सूक्ष्म घनकण, हे 60% प्रदूषण हे या औष्णिक प्रकल्पांमुळे होत आहे. आता हे औष्णिक प्रकल्पांचं आयुष्य असतं 25 वर्ष आणि ते सहज नंतर 15 ते 20 वर्ष तसेच पुढे नेतात, तेव्हा प्रदूषण आणखीन वाढत असतं. आपल्याच पर्यावरण खात्यानं 2015 साली जे नॉर्म्स डिक्लेअर केलेले आहेत, त्या नॉर्म्स प्रमाणे, त्या प्रमाणांप्रमाणे जर आपण हे प्रदूषण कमी करण्याचे जर काही उपकरणं बसवली असती तर हे 50% कमी होऊ शकलं असतं. पण आपण हे करत नाही आहोत आणि त्या औष्णिक प्रकल्पांना निवृत्तही करत नाही आहोत. ही जर आपल्या नागरिकांच्या विषयीची काळजी असेल, संवेदना असेल आणि याची सगळ्याची किंमत सर्वसामान्य निरपराध माणूस हा स्वतःच्या आरोग्यातनं चुकवत असतो. त्यामुळे हे नक्की आहे की वरचेवर हे केंद्र सरकारचं जे धोरण आहे हे पर्यावरणाच्या बाजूने असं अजिबात म्हणता येत नाहीये आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोक जेव्हा बोलायला लागतील, जसं पूर्वी चिपकोचं आंदोलन झालं होतं, या पद्धतीनं जेव्हा बोलायला लागतील आणि आता सुद्धा या EIA एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या मसुद्याच्या विरोधात तुम्ही लिहा असं म्हणलेलं आहे, हे जितकं मोठ्या प्रमाणात लिहिलं जाईल. आणि लक्षात घ्या की सध्या प्रसार माध्यम यांना अजिबात प्रसिद्धी देत नाही. त्यांच्या दृष्टीने ही बातमी नाही, त्यांच्या दृष्टीने फक्त आपत्ती आल्यानंतर बातमी होत असते. हे मी विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमाबद्दल बोलतोय. लोकसत्तेसारखं एखादं जबाबदार वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस सारखं जबाबदार वृत्तपत्र वगळता कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण, शेती आणि आपत्ती याला विशेष अजिबात प्राधान्य नसतं. हे नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजत नाहीये. पण म्हणून
आपल्याकडचे पर्यावरणाचे प्रश्न हे अतिशय कमी आहेत असं आपण समजता कामा नये. याच्याशी संबंधित आणखी एक प्रश्न असा आहे की जेव्हा युपीएच्या काळामध्ये जयराम रमेश होते, मीनाक्षी नटराजन होत्या, त्यांच्या काळामध्ये पर्यावरणाच्या मुद्द्याची चर्चा भरपूर व्हायची. एखाद्या उद्योगाच्या परवानगीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेला यायचा. तेव्हा पर्यावरणवादी ही फार सक्रिय होते आणि या सरकारच्या काळामध्ये पर्यावरणवादी अजिबात सक्रिय नाहीत. तर हा जो सिलेक्टिव्हनेस आहे हा कसा, म्हणजे याच्यावर तुम्ही काय, हे तुम्हाला कसं पटतंय? नाही, अगदीच तसं म्हणता येणार नाही. एक नक्की आहे की आवाज हा पर्यावरण चळवळीचा आपल्याकडे खूप वरचेवर क्षीण होत चाललेला आहे. पण दुसरं असं आहे की जिथं प्रयत्न होत आहेत ते प्रयत्न स्थानिक पातळीवरचे जे प्रयत्न आहेत त्यांना प्रसिद्धी अजिबात मिळत नाहीये. आणि दुसरं असं की या संबंधीच्या परिषदापूर्वी प्रमाण अधिक होतं आणि विविध कार्यक्रमातनं हे व्यक्त व्हायचं. तर ह्या सगळ्याच प्रमाण वरचेवर म्हणजे पर्यावरण समस्यांच्या अभिव्यक्तीचं प्रमाण हे झपाट्यानं कमी होत चाललेलं आहे. अगदी आपण आपल्याकडे समस्या दूषित पाण्याची किती प्रमाणात वाढत जाते, पाण्यामधलं फ्लोराईड असेल, पाण्यामधलं आर्सेनिक असेल, इथपासनं अनेक समस्या या होऊनही एकतर लोकांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत, कदाचित खूपच स्थानिक भागामधनं या संबंधीचा थोडासा क्षीण आवाज येत असेल, पण अन्यथा याबद्दल खूप बोललंही जात नाही आणि जे बोललं ते लिहून येत नाही. पण म्हणून ह्या समस्या कमी होत नाहीत, वरचेवर उलट वाढतायत. आणि याच्याकडे अजून एक वेगळ्या पद्धतीने आपण पाहूया. ह्याला जे सहन करणारे आहेत ना, ज्यांना एक संज्ञा आहे पर्यावरण निर्वासित, एन्व्हायरमेंटल रिफ्युजीज, हे कोण आहेत? शहरामधल्या झोपडपट्टीत राहणारे स्थलांतरित मजूर हे कोणत्या अवस्थेमध्ये जगत असतात? अतिशय दूषित हवा, गलिच्छ पाणी, सभोवताल घाणेरडा, या अवस्थेत ते जगत असतात आणि त्यांना ते सहन करावं लागतं. पण त्यांच्यापर्यंत आपण जातो का? म्हणजे विशेषतः प्रसार माध्यम त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी जातात का? आपल्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये पर्यावरण समस्यांवर किती प्रश्न विचारले जातात? ही शेतकरी प्रश्नांवर किती वेळ चर्चा होते? ही जी आपली जागरूकता आहे ना, ही निष्क्रियताच या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये बघताना अशी दिसते की पूर्वी थोडं तरी काम होत होतं, बोललं जात होतं, त्याला प्रसिद्धी मिळत होती, ती अलीकडच्या काळात मिळत नाही. कदाचित सर्वांना भीती, धास्ती वाटत असेल, त्यामुळे कोणी बोलत नसावं. एक मुद्दा आणखी याच्याशी संबंधित असा आहे की या सरकारने स्वयंसेवी संस्थांना जे फंडिंग होतं त्याच्या चौकशा सुरू केल्या, त्याच्यावर बंधनं आणली. त्याच्यामुळे पर्यावरण परिषदा किंवा याच्यावर निर्बंध आले किंवा त्या कमी व्हायला लागल्या, असं काही वाटतं का तुम्हाला? हो, एकंदरीतच आपल्याकडच्या स्वयंसेवी संस्थांचा मिळणारा मदतीचा ओघ हा खूप आटलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचं काम बऱ्यापैकी कमी झालंय, हे मी समजू शकतो. पण मला प्रश्न असा आहे की आपल्याकडचे विद्यापीठ, आपल्याकडच्या वैज्ञानिक संस्था तरी काय संशोधन करतायत? आता आपण चंद्रपूरचं उदाहरण घेऊ की चंद्रपूरमध्ये कोळशाच्या खाणी आहेत, त्या भागातले लोक काय सहन करतायत आणि त्याविषयी काय लिहून येते आणि त्याविषयीचं संशोधन काय होतंय? महाराष्ट्रामधल्या या सगळ्या, आता नेमका अहवाल सांगायचा तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 75,000 कारखान्यांपैकी 12,500 कारखाने हे अतिप्रदूषण करतात. हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं निरीक्षण आहे. बरं, नद्या मध्ये येणारं सांडपाणी तर जवळजवळ आपल्या मुंबईमधनं 150 कोटी लिटर सांडपाणी हे दररोज अरबी समुद्रात जातं. असंच लाखो लिटर पाणी नाशिक, कोल्हापूर इथनं जात असतं. हे आपल्या पर्यावरण मंडळाला दिसत नाही का? त्या संबंधीची काय कृती केली जाते? आणि या सगळ्याकडे आपले संशोधक, विद्यापीठीय प्राध्यापक नेमकं काय करतात आणि परदेशात काय होतं? आता ऑस्ट्रेलियातले शाश्वततेचे तत्वज्ञ असं ज्यांची खाती आहे, ग्लेन अल्ब्रेख्ट असं त्यांचं नाव आहे, त्यांचं संशोधन काय बघा. ते ऑस्ट्रेलियातल्या एका अरण्य भागात राहतात जिथं 12-15 वर्षापूर्वी त्यांना शोध लागला की तो कोळशाच्या खाणी आहे
आणि ते लागल्यानंतर तिथं दिवस रात्र मोठ्या प्रमाणामध्ये खोदणं सुरू झालं, सुरुंग लावणं चालू झालं. आणि त्यामुळे तिथले आदिवासी भयभीत झाले, त्यांना माहित नव्हतं हे. मोठमोठे अजस्त्र वाहनं यायला लागली, सुरुंग लागायला लागले, आणि त्यामुळे ते घाबरून गेले. आणि ते प्रोफेसर अल्ब्रेक्टकडे येऊन सांगायचे की बघा, आम्हाला खूप त्रास होतोय. अल्ब्रेक्ट एकीकडे सरकारला निवेदन देत होते, कोर्टात जात होते, लेख लिहित होते, पण त्याच वेळेला ते त्यांचं गाऱ्हाणं शांतपणे ऐकत होते. आणि त्यातनं त्यांनी एक नवीन ज्ञानशाखा चालू केली, न्यूरो अँथ्रोपोलॉजी. आणि त्यांनी अशी संकल्पना काढली की पर्यावरणापासून दूर होणं, दुरावणं यानं मनावर आघात होतात. त्याला त्यांनी सोलॅस्टॅल्जिया असं एक संज्ञा दिलेली आहे. सायकोटेरेटिक डिसीज म्हणजे डिसीजेस कसे की पर्यावरणापासून दूर झाल्यामुळे होणारे परिणाम आरोग्यावर, असं संशोधन करतायत. अशाच अवस्थेमध्ये किंवा यापेक्षा वाईट अवस्थेमध्ये चंद्रपूरचे आदिवासी जगतायत. आपण त्याच्याविषयी चकार शब्दाने काही बोलत नाही. ते किती आरोग्यातनं किंमत चुकवतायत, किती लोक मरतायत, कित्येक गर्भपात हे या प्रदूषण सहन करण्यानं होत आहेत. विषण्णतेपासनं आत्महत्येपर्यंतचे विचार, हृदयविकाराच्या झटक्यापासून मेंदूचा स्ट्रोक, हे सगळं हवेच्या प्रदूषणामुळे होतं. या बाबतीत आपलं संशोधन नेमकं काय आहे? म्हणजे एकीकडे स्वयंसेवी संस्थांना यामध्ये काम करू द्यायला आपण समजा नकार दिला, त्यांना निधी मिळत नाही, पण वैज्ञानिक संस्था, डॉक्टर्स यांनी तरी याविषयी काही बोललं तर सर्वसामान्य लोकांना समजणार आहे ना. दिल्लीची एकमेव संस्था जी आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, त्याच्या जे पर्यावरण योद्धे होते अनिल अग्रवाल यांनी 1995 साली पुस्तक लिहिलं होतं, स्लो मर्डर. त्यांनी हवेचं प्रदूषण हे स्लो मर्डर आहे असं म्हटलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी फुफ्फुस दाखवले होते, गलिच्छ हवेतलं फुफ्फुस आणि चांगल्या हवेतलं फुफ्फुस. हे आता सार्वत्रिक झालेलं आहे. देशातल्या 94 अतिशय प्रदूषित शहरामध्ये महाराष्ट्रातली 30 शहर आहेत, त्यात लातूर पासून नव्या मुंबईपर्यंत सगळीच शहरं आलेली आहेत. ही किंमत आपण मोजत असताना मला असा प्रश्न पडतो की आपण नेमकं पुढे काय देणार आहोत? आता अपघातानं आपल्याला चांगली हवा मिळालेली आहे, ह्यात आपलं कर्तृत्व शून्य आहे. त्या करोनामुळे आलेलं आहे. पण आपलं डिझाईन नेमकं काय असणार आहे? आपण काय आग्रह धरणार आहोत? आणि या बाबतीमध्ये परत जो विचार आहे तो पूर्वीसारखाच असला, एक क्वांटम जंप म्हणतो, हनुमान उडी विचारांमध्ये घ्यावी लागणार आहे जगाला. जगाला म्हणजे या अर्थानं की हा प्रश्न एकट्या देशाचा नाही, एका राज्याचा नाहीये, पूर्ण जगाचा आहे. आणि त्याला ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपल्याला विचार पण सर्व संकुचित सीमांच्या पलीकडे जाऊन केला. आणि असा करणारे लोक जगात अनेक आहेत. तर आणि तरच आपण आपल्या पुढच्या पिढ्या वाचवू शकणार आहोत. अन्यथा या वेगवेगळ्या पद्धतीच्या रोगांची देणगी आपण पुढच्या पिढीला देऊ, आणि पुढच्या पिढी ही आपल्याला कधी ना कधीतरी म्हणणारच आहे की आमची आधीची पिढी ही मूर्ख आणि बेजबाबदार होती. त्या दृष्टीने आपली वाटचाल खूप चांगली चालली आहे. आता तुम्ही जगाच्या मुद्द्यावर बोलत होता, तर पॅरिस कराराच्या बाबतीतलं म्हणजे पॅरिस कराराचं भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे ज्या पद्धतीने अमेरिका वागते किंवा बाकी देश वागतायत. बघा, पॅरिस करारातला परत 1.5 जो म्हणजे 1.5 डिग्रीजनं फार फार तर आपलं तापमान वाढलं तर पृथ्वीचं भलं आहे, हे एकमत पॅरिस करारात झालं होतं. मग आपल्याला कर्ब उत्सर्जन कमी करत न्यायला पाहिजे, सगळेजण हो नाही म्हणतच नाही कोणी ना. म्हणजे किती तर 1992 ला पहिली जागतिक हवामान परिषद झाली, तेव्हा पृथ्वीवरचं कार्बन कॉन्सन्ट्रेशन, कार्बन संहिता ही फक्त 300 पार्ट्स पर मिलियन होती, जी कोरोनाच्या आधी 415 पार्ट्स पर मिलियन झाली होती. आणि नंतर मोजलं नाही, कदाचित अजूनही येईल ते, या अरण्यांच्या पूर्ण होळीमुळे, अरण्य कांडांमुळे त्यामध्ये किती भर पडली हे बघायला पाहिजे. पण जर या वेगानं आपण पुढे जात राहिलो तर 2050 साली 550 पार्ट्स पर मिलियन ही आपली वाटचाल असणार आहे. मग यातनं झालं काय की पॅरिस नंतर ट्रम्प महाशय तिकडे आले, ब्राझीलमध्ये बोल्सोनारो आले. हे जगात अनेक देशाचे जे प्रमुख आहेत हे पर्यावरणाला प्रश्न मानायलाच तयार नाही. ते हवामान बदल ही अफवा म्हणतात.
जर हवामान बदललं तर पुन्हा नीट होईल म्हणतात. आणि अरण्य जळू द्यायला मोकाट रान बोल्सोनारोने दिलं होतं. तर अशा पद्धतीने जर आपण गेलो तर पॅरिस करार ही किस झाडकी पत्ती होईल आणि पृथ्वीचं तापमान हे अगदी 2040 पर्यंतच कदाचित 2 ते 3 अंश सेल्सिअस ती वाढू शकेल, ज्या वेगाने आपण चाललोय ते. आणि आता उलट या परत कार्बन म्हणजे फॉसिल फ्युएल कंपन्यांना झपाट्यानं त्यांचा खप वाढवत न्यायचा आहे. लक्षात घ्या, जगावर राज्य त्यांचं आहे. त्या ज्या कंपन्या आहेत 2-3, ब्रिटिश पेट्रोलियम आहे, एक्सन मोबाईल आहे, सौदी आरामको आहे, ह्या कंपन्यांना त्यांचा खप वाढवत न्यायचा आहे तो. आणि आता वाढवणं कदाचित त्यांना सोपं असू शकेल. त्यातलं एक कारण असं आहे की इथून पुढं जे धनिक आहेत त्या धनिकांना सार्वजनिक वाहनातनं जाणं आवडणार नाही, सात सोहळ्यामुळं. खूप चांगला शब्द लोकसत्तेनं दिलेला आहे की त्या विलगीकरणामुळे खाजगी वाहनातनं जर जाणं वाढलं तर खाजगी वाहनांचा खप आणि प्रदूषण हे वाढतच जाणार. तर त्यामुळं खरं तर या पॅरिस कराराच्या आधीपासून जगातले शास्त्रज्ञ सांगतायत जगाला वाचवण्यासाठी, गरीब देशांना वाचवण्यासाठी, कारण जवळजवळ 52 बेटं पॅसिफिक महासागरातली बुडतील, यांना वाचवण्यासाठी कार्बन कर लागू केला पाहिजे. हा कार्बन कर म्हणजे जगामध्ये असं आहे की जगातलं सरासरी कार्बन उत्सर्जन दर वर्षाला हे 5 टन आहे कार्बन डायऑक्साईड. पण बिल गेट्स हा 2017 साली त्यांनी एकट्याने विमानात प्रवास केला तर 1700 टन कार्बन डायऑक्साईड हे बिल गेटच्या फक्त विमान प्रवासाचं होतं. आपल्या म्हणजे आणि सरासरीचं 5 टन आहे, पण आपल्या देशातलं प्रमाण ते फक्त 1.5 टन आहे. बरं, आपल्या देशातलं 1.5 टन आहे म्हणजे गावातल्या शेतकऱ्याचं आणि मुकेश अंबानी यांचं सारखं नसतं, ते वेगवेगळं असणार आहे. मुद्दा असा आहे की हे जोपर्यंत त्याचा कर होणार नाही रूपांतर, आपण फक्त आयकर म्हणजे उत्पन्नावर कर मागतो, पण कार्बन कर जोपर्यंत येणार नाही आणि तो उपयोगात सर्वसामान्यांच्या साठी आणला जाईल तोपर्यंत आपली वाटचाल तिकडे जाणार नाही. त्याला जोडून एक मुद्दा असा आहे की कार्बन डायऑक्साईड असा सहजासहजी नष्ट होत नाही. आपण उत्सर्जन थांबवलं तरीही नंतर 100 वर्ष शिल्लक राहणार आहे. त्यामुळे तो शोषून कसा घ्यायचा यावरही विचार चाललेला आहे. तो शोषून घेण्यासाठी थेट आपण काही उपकरणं यंत्र लावून तो शोषून घेता येईल का, किंवा काही जाळून तो त्याचा परत धूर कोंडून घेता येईल का, का धूर तो जमिनीमध्ये गाडता येईल. या सगळ्याचा खर्च कॅनडामध्ये काहीतरी $100 एका टनाला खर्च येतो जमिनीत गाडण्यासाठी कार्बन डायऑक्साईड. पण खरं तर सगळेजण परत ह्याचा सोपा मार्ग शक्य तितकी झाडं लावणं हाच आहे. हे लावण्यासाठी कार्बन ऑफसेटिंग नावाचा एक प्रकार आहे की जे प्रदूषण करतात त्यांनी न करणाऱ्यांना किंवा कार्बन शोषून घेणाऱ्यांना अधिक निधी द्यावा. आणि हा निधी मंजूर करूनही जवळजवळ 10 वर्ष झाले, पण श्रीमंत देशांनी गरीब देशांना तो हरित निधी दिलेला नाहीये. आणि हे जे आपण जगात बोलतोय तेच देशातही बोललं पाहिजे ना. आपण जगामध्ये म्हणतो चीन आणि अमेरिका प्रदूषण करते आणि त्यांनी भरपाई दिली पाहिजे. देशातल्या अमेरिकेच्या बाबतीत आपण काय म्हणतो, म्हणजे शहरं प्रदूषण करतात, सहन गावं करतात, श्रीमंत प्रदूषण करतात, सहन गरीब करतात. तर यांच्यासाठी काहीतरी भरपाई दिली पाहिजे, ऑफसेटिंग केलं पाहिजे. असे जर काही उपाय योजले तर कर्ब उत्सर्जन कमी करण्याकडे आपण जाऊ शकू आणि तरच आपल्याला 1.5 ते 2 डिग्रीज पर्यंत पोहोचता येईल. पण अन्यथा सध्या जगामधले बेजबाबदार नेते आणि एकंदरीत कार्बन उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांचं जे वाटचाल पाहिली तर पॅरिस कराराचं भवितव्य काही फार बरं दिसत नाही. लोकसत्ताच्या या कार्यक्रमामध्ये, विश्लेषणाच्या कार्यक्रमामध्ये आपण अतुल देऊळगावकरांशी चर्चा करतो आहे आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे. अतुलजी, आपल्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याच संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि त्यांचे बरेच प्रश्न आहेत. त्यातल्या एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की पर्यावरण हा विषय फक्त अभ्यासामध्ये गुण मिळवण्यासाठी आहे अशीच आजपर्यंतची सगळ्यांची भावना आहे. आणि याला जोडून माझा एक प्रश्न असा आहे की पर्यावरण म्हणजे झाडे लावा असा एक समज सर्वत्र पसरला आहे. तर याच्यावर म्हणजे सखोलपणे तुम्ही प्रकाश टाका. मला वाटतं आपल्या एवढे ढोंगी लोक कुठंच नाहीयेत. कसं होतं की लहानपणी आपण शाळेत असताना
ज्या शिक्षकांना इतर कुठलाही भार नसायचा त्यांना खेळाचा तास द्यायचा, खेळ शिकवा तुम्ही असं. आणि आता पर्यावरणाची अवस्था पण तशीच केलेली आहे की ज्यांना काही येत नाही त्यांनी पर्यावरण शिकवावं. बरं, त्यातनं पुढे काही करायचंच नाहीये. मग बघा, म्हणजे पर्यावरणाला आपण दिलेली किंमत बघा. एकीकडे शिक्षणात या पद्धतीने करून ठेवलंय की केवळ उपचार म्हणून पर्यावरण शिकवा. नंतर आपण प्रशासनामध्ये बघू, पर्यावरण विभाग मिळाल्यानंतर त्या सचिवाला त्याचा अपमान झाला असं वाटतं आणि त्या मंत्र्याला सुद्धा केवळ पनिशमेंट म्हणूनच हे विभाग मिळालंय असं वाटत असतं. ही पर्यावरणाची आपण अवस्था करून ठेवलेली अनेक वर्ष, आणि ही आपल्याकडेच नाही, ती जगात आहे. असं असताना आपण पर्यावरणात काही चांगलं होईल अशी कशी अपेक्षा करू? मला ग्रेटा आणि त्यांचा आंदोलनाचा अभ्यास करताना काय लक्षात आलं की त्या नॉर्दिक कंट्रीज ज्या आहेत ना, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, फिनलंड, या देशातला अभ्यासक्रम बालवाडी पासूनचा निसर्गावर प्रेम आतून करायला लावणार आहे. म्हणून ती मुलगी दररोज 5 प्रजाती नष्ट होत आहेत असं सांगताना रडवेली होते. आपल्याला ते प्रेम निसर्गाविषयी आतून नाहीये. आपण जेव्हा म्हणत असतो मला पर्यावरणाची काळजी आहे, तेव्हा आपण नक्कीच असं म्हणत असतो की ते सरकारनं करायचं काम आहे. मग त्यातल्या त्यात सोपं काय? आपण जसं काही पाप केलं तर जाऊन बालाजीला काहीतरी फेडलं नवस की ते सगळं पाप निघून जातं असं म्हणतो, तसं मग ते झाडं लावा बाबा, प्लास्टिक वाचवा, जंगल वाचवा, असं काहीतरी ते म्हणत असतो. हे अतिशय उथळ आहे आणि हे उथळ अतिशय सार्वत्रिक आहे. सर्वांची ती समज आहे आणि ही समज दूर करण्यासाठी कुणीच सलग काही प्रयत्न करत नाही. म्हणजे आपण ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून सर्वांना शिकवतो का की निसर्ग वाचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ती आपली प्राथमिकता आहे का? पासून ते खासदारांपर्यंत आणि तलाठ्यापासनं ते मुख्य सचिवांपर्यंत. आणि या निमित्ताने मी एक सांगतो, जोपर्यंत मुख्य सचिवांचा हा मुद्दा होत नाही ना, आपल्याकडे प्रशासनाला आपण खूप कमी महत्व देतो. आपण नेत्यांना दोष देतो का देऊया, त्यांचे इंटरेस्ट आहेत, पण सचिव काय करतात, त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांना अनेक गोष्टी करता येतात. जिल्हाधिकाऱ्यांना कित्येक गोष्टी करता येतात, पण कुणीच काही करत नाही. बरं, प्रत्येकाला पैसा लागतो अशातलाही भाग नाहीये. ही निवड करायची आहे आणि ही निवड करताना कधीही पर्यावरणाच्या बाजूनी आपण करत नाही. आणि पर्यावरणाच्या बाजूनी म्हणजे काय? आपल्याला मला सांगा की स्वच्छ पाणी देता येणं हे अवघड आहे का ग्रामपंचायतीला आणि नगर परिषदेला? आम्ही पाण्याची बाटली का म्हणून विकत घ्यायची? सांडपाण्याचा नीट उपयोग IIT कडं उत्तम, आपल्या मुंबईच्या IIT मध्ये काय उत्तम संशोधन आहे आणि विकेंद्रित पद्धतीने पाणी, सांडपाण्याचं चांगल्या पाण्यामध्ये रूपांतर करता येतं. पण आपल्याला शेकडो कोटी खर्चाच्या योजना पाहिजे असतात. मग ते पाणलोट क्षेत्र विकास करण्यासाठी असू देत किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी असू देत, हे आपले प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत. त्यांनी एकदा विचार करायला पाहिजे की यातनं आपण नेमकं काय मिळवणार आहोत. याविषयी कधीतरी खुली चर्चा होणं आवश्यक आहे. आणि हे नसल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला उपचार म्हणून वरवरचा, म्हणजे करताना माहिती असतं अनेक शासकीय बैठका असतात, मग त्या जिल्ह्यातल्या असू देत, राज्यातल्या असू देत किंवा केंद्रातल्या असू देत, त्यातनं काही निघणार नाही. इतकं कशाला, जागतिक परिषदांमधनं काहीही निघणार नाही ह्याची सगळ्यांना कल्पना असते. कारण तिथं काय बोलायचं आणि प्रत्यक्ष काय करायचं हे ठरलेलंच असतं. असं असताना आपण आपल्या जागीच थांबून आपण काही संशोधन करतो का, गाडून घेतो का? युरोपमध्ये ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आपण बघतो डेव्हिड अटनबरो सारखा माणूस काय काम करतो. पूर्ण जंगलामध्ये थॉमस लव्हजा 50 वर्ष अमेझॉनवर संशोधन करतात. आपल्याकडे तुरळक उदाहरण आहेत. बंगलोरची अत्री नावाची संस्था आहे, अशोका ट्रस्ट फॉर इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. काय काम करते त्यांनी? पश्चिम घाटामधले भुंग्यांची संख्या कशी कमी होते, त्यामुळे तिथं रोगराई कशी वाढते, म्हणजे हे बिटल्स हे जंगल साफ करत असतात, त्यांची संख्या झपाट्यानं कमी होत चाललेली आहे. असं संशोधन करणारे स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन सारखे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखे, आणि परत सांगतो दुर्दैवानं महाराष्ट्रात अशी संस्था असेल तर मला सांगा. महाराष्ट्रात हे वरचेवर ज्ञानाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आपण हिरक महोत्सव साजरा करतोय, या पद्धतीनेच आपण गेलो तर काय पद्धतीचा आपला अमृत महोत्सव असणार आहे? ही सगळी गोष्ट शेवटी येऊन पोचते ती शिक्षणावर. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पर्यावरणाला महत्वच नाही. हे सगळं असल्यामुळे आता जे आपण भोगतोय आणि पुढे भोगत जाऊ, हे या सगळ्या आपल्या कर्तृत्वाचं फलित आहे. पण तुम्ही इतक्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तुम्ही आता प्रशासनाच्या भूमिके संदर्भातही बोलला,
तुम्ही राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण, राज्याच्या आपत्ती प्राधिकरणावरही काम केलं आहे. तर राज्यकर्त्यांचं सोडा, पण प्रशासकीय पातळीवर छोटे मोठे बदलही अपेक्षित तुम्हाला कुठे दिसून येतात का? किंवा सगळीकडेच उदासीनता आहे आणि त्याच्यामुळे ती समाजामध्ये सुद्धा दिसते? मला असं वाटतं की हे जे अधिकारी असतात ना, ते वरून काय संकेत मिळतात यावरनं जात असतात. त्यांना फारच थोडे अधिकारी असतात की जे स्वयंस्फूर्तीनं काम करतात. ते क्वचित काही ठिकाणी असतात, त्यामुळे कधी कधी काही गोष्टी बऱ्या होताना दिसतात. पण एकंदरीतच आपलं धोरण म्हणून आपल्याला काही वाटचाल असं, म्हणजे मला मिळालेला विभाग हा मला महत्वाचा, मला इथं काही करायचंय, अभ्यासपूर्ण काही करायचंय, या दृष्टीनं अनेक विद्वानांचा मला, अहो काय जगात कामं होतात, किती विभाग एकत्र येऊन काम करतात. आता मी जे आपल्याला उदाहरण सांगितलं, आणि आहे उदाहरण तुम्हाला सांगतो, पवन सुखदेव ज्यांना यावेळेचं पर्यावरणातलं नोबेल किंवा टायलर पुरस्कार मिळालाय, लोकसत्तासाठी त्यांची मी 2 वेळा मुलाखत घेतली आणि स्तंभामध्ये पण लिहिलं होतं. हे निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र किंवा जैवविविधता आणि अर्थशास्त्र याचा अभ्यास करतात. ते काय म्हणतात की जगाला पर्यावरणातनं, निसर्गातनं जवळजवळ 2 लाख ते 5 लाख म्हणजे $5 ट्रिलियन एवढा म्हणजे उत्पन्न हे जंगलापासून होत असतं, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. त्यात ते बिल पाठवत नाही. त्यांनी असं म्हटलंय की मधमाशांमुळे $200 अब्ज फळ फळावळ आपल्याला मिळते, पण त्याचं बिल नसतं म्हणून आपण लक्ष देत नाही. त्यांनी आरे विषयी असं सांगितलं होतं की आरेची झाडं तुटली आहेत ना, तिथं पुन्हा झाडं लावा. आणि आरेचं मी तुम्हाला आपल्या पद्धतीने, म्हणजे आत्ताच्या प्रचलित विचाराच्या पद्धतीने मी काढून देतो की आरेतनं मिळणारा ऑक्सिजन, शोषून घेतला जाणारा कार्बन डायऑक्साईड, तिथून होणारी पुराची जोखीम कमी होण्याची कारणं आणि त्याचा एक अर्थकारण, त्याशिवाय तिथून मिळणारा आनंद, तिथून मिळणारी एक शीतलता, या सगळ्यातनं मी आरेची किंमत काढून देतो. हे केल्यानंतर तरी आपण विकास का पर्यावरण असा विचार करू शकू अजूनही. आणि हे मी आपल्या सरकारपर्यंत पोहोचवले, त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्याशी बोलण्याचं काही सांगितलं नाही. ते उद्या पर्यावरण दिनानिमित्त या संबंधी जाहीर बोलणारही आहे पवन सुखदेव. अशा तज्ञांचा सल्ला आपण घ्यायचा असतो. अभिजित बॅनर्जी आहेत ना नोबेल मिळालेले, अशा तज्ञांचा सल्ला आपण घ्यायचा का घ्यायचा नाही. म्हणजे अनेक ज्ञानशाखांनी एकत्र येऊन अभ्यास केला जातोय. न्यूरो आर्किटेक्चर हे सध्या जगामध्ये डेव्हलप होतंय. आणि इंग्लंडमध्ये असं संशोधन झालंय की झोपडपट्टीत राहण्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होतो, आरोग्य, आयुष्य त्यांचं कितीने कमी होतं. कॅनडामध्ये सर्वांना नीट निसर्ग दिसावं या दृष्टीने कॅनडातल्या शहरांचं डिझाईन बदललं. हे जगात होताना आपण कुठल्या आदिम काळात राहतोय, काय ते अधिकारी बोलतात, काय नेते त्यांना सांगतात, यांची जाणीव काय, यांची इंटेलेक्च्युअल इनपुट घेण्याची क्षमता काय, हे सगळं बघितल्यानंतर मराठी पाऊलं अडते इथे असंच म्हणावं असं वाटतं. आणि आपण काही त्यामुळे पुढे जात नाही. आता तुम्ही राज्यकर्त्याच्या औदासिन्याबद्दल, प्रशासनाच्या औदासिन्याबद्दल बोलले. मग याच्यानंतरचा पर्याय उरतो की ही लोक चळवळच व्हायला पाहिजे आणि लोकांनाही पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम काय आहे हे कळायला पाहिजे. तर हे लोकांना सोप्या भाषेत कसं सांगता येईल आपल्याला की तुम्ही काय केलं पाहिजे? नाही, खरं परत मला तोच वाटतो की लहानपणापासून त्यांचं शिक्षण वेगळ्या पद्धतीने झालं तर, आणि तरच मुलांच्या मनामध्ये, हृदयामध्ये, आत्ता तरीही आधीच्या पिढीच्या मानानं ही जी आत्ताची मुलं आहेत, तरुण पिढी आहे, त्यांना काही अंशी तरी काही करावं असं वाटतंय. पण आधीचा जो मुद्दा आहे ना, कोणी ना कोणी IIT आपल्याकडे संस्था आहेत, त्यांनी राज्यकर्त्यांना एकत्र बसून, त्या अधिकाऱ्यांना एकत्र बसवून आपले IAS ऑफिसर काय शिकलेले असतात तो, त्यांना काय समजत नाही असं वाटतं का आपल्याला? त्यांना लक्षात येत नाही का की काय पद्धतीने आपण चालवून आपल्या विभागाचं काय पद्धतीने वाटोळ होतंय. हे अंतर ज्ञानशाखीय पद्धतीने यांच्या समोर मांडलं पाहिजे. आणि त्यासाठी ना, आधी जे मी म्हणालो, पवन सुखदेव मला का महत्वाचे वाटतात की त्यांच्या विचारामध्ये पूर्णपणे पॅराडाइम शिफ्ट आहे. त्यांनी काही वस्तूंची यादी केली आहे, काही कारखान्यांची यादी केली आहे, त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम, प्रोफाईल इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट, पाय, असा त्यांनी निकष तयार केलेले आहेत. आणि त्यानुसार
त्यांना म्हणजे हे मिळालं पाहिजे, गुणवत्तेचं मानांकन मिळालं पाहिजे. हे आपण स्वीकारलं म्हणजे केंद्रात कुठतरी केंद्रभूत निर्णयामध्ये पर्यावरणाला महत्व आलं तर ते हळूहळू खाली झिरपत जाणार आहे. तर हे कुठं ना कुठेतरी जर सुरुवात झाली, केरळमध्ये त्यांची जी लोकल बॉडी इन्स्टिट्यूट आहे ती सरपंचांपासून सगळ्यांना सांगते, त्या मानानं आता सुरुवात आहे. पण ही सुरुवात तरी कुठं करायला पाहिजे की सर्वांना हे समजलं पाहिजे की हे का झालं आणि त्यासाठी काय करायला, भलेही आता आम्हाला काही करता येणार नाही, पण काय झालं, का झालं आणि काय करता येईल अशा पद्धतीने आपण गेलो. डेमॉन्स्ट्रेशन, पथदर्शक प्रकल्प, स्वच्छ पाणी मिळण्याचं आपण 5,000 लोकसंख्येच्या गावात करू शकत नाही. आपल्याकडे पैसा नाही का, विज्ञान तंत्रज्ञान नाही, काय नाहीये. आपल्याकडे अशुद्ध हवा आहे, पण ती अशुद्ध हवा किती आहे हे आपण सांगू शकत नाही. काय होतं की ते जाहीरच करायचे, ते निर्देशांक ठेवायचेच नाहीत. म्हणजे अज्ञानात आपल्याला कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. पण आपल्याला हे माहिती आहे की शिरोळ तालुक्यामध्ये कोल्हापूरच्या कर्करोगाचे पेशंट्स कसे आहेत, जसे भटिंड्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे भटिंड्याहून बिकानेरला दररोज कॅन्सर ट्रेन जाते, त्या प्रमाणामध्ये शिरोळमध्ये पेशंट्स वाढतात. एवढं कशाला, लातूरमध्ये दररोज 100 हे कॅन्सरचे ट्रीटमेंट होत असतात, केमोथेरपी. हे जे प्रमाण वाढतंय, या सगळ्याचा एकत्र विचार जर आम्हाला करायला शिकवता आला, तो सर्वांनी करायला पाहिजे, एकट्या दुकट्याने कोणी नाही. तर हा खरा कोरोनाचा मेसेज आहे. आपण आता कोरोनामध्ये काही जण वाचू, मोठ्या प्रमाणात संख्या आपल्याला वाचणार आहेत, त्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. पण काय सांगतात ते पुढचे रोग आपल्याला कसे येणार आहेत, भविष्यामध्ये काय वाढून ठेवले, त्या बाबतीत आपण जागरूक राहायला नको का? आपण हाते बळी कमी करायला नको का, प्रदूषणाचे बळी कमी करायला नको आहेत का? आता सगळे डॉक्टर म्हणतात पेशंटचं प्रमाण आहे, म्हणजे शुद्ध पाणी मिळाली तर आपलं आरोग्य इतकं सुधारतं. पण हे परत या करोनाचं कर्तृत्व आहे. आपण असं काही करणार आहोत का नाही, असं जेव्हा आपल्याला तटस्थपणे आपण विचारू, तरच आपण पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करू शकतो. अतुलजी, एक उन्मेष परांजपे या वाचकाने प्रश्न विचारला आहे की प्राण्यांशी माणूस क्रूर का वागतो, याबाबत लहानपणीच कसे संस्कार करता येतील? हा, परत ते लहानपणापासूनच आहे की आपण झालंय असं की वरचेवर झपाट्यानं या पृथ्वी तलावर फक्त माणूस प्राणीच मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी शिल्लक आहे, 700 कोटीच्या पुढं. बाकी सगळ्या प्राण्यांना आपण झपाट्यानं नष्ट करत चाललेलो. करोना ही त्यासाठीची अशी आपत्ती असू शकते की प्राणी जगतातली एक देखील कडी नष्ट झाली तर आपल्यावर खूप विपरीत परिणाम होतात, हे आपण सांगितलंच पाहिजे. जसं मी आधी आपल्याला भुंग्यांचं उदाहरण दिलं की किडे हे काही कमी महत्वाचे नाही आहेत, आणि किडे जसे उपयोगी आहेत तसे विध्वंसकही आहेत. आता टोळधाड येऊन गेली, ती पुन्हा वारंवार येऊ शकते. तर या टोळांना जैविक दृष्ट्या नियंत्रित करण्यासाठी कोणते पक्षी असले पाहिजेत, इतर कोणते कीटक असले पाहिजेत, याचा अभ्यास करून सर्व प्राणी जगतातली शृंखला ही आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे जोपर्यंत आपण सांगणार नाही. आता झालंय काय त्यामध्ये परत की ज्याला आपण मनुष्य आणि प्राणी यांच्यातला संघर्ष वरचेवर वाढत चाललाय, आणि तो आपल्यामुळेच. अर्थात आपण अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात करत गेलोय. काल आपण त्या हत्तीचं उदाहरण पाहिलं की ती ज्या पद्धतीने मेली आणि सगळ्या देशभर ती व्हायरल झालेली आहे तिची कथा. पण कित्येक ठिकाणी अशी हरणं, डुकरं, हत्ती, वाघ हे मृत्युमुखी पडत असताना आपण देश पातळीवर, राज्य पातळीवर असं सांगतो का की यांना वाचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपण आपलं संरक्षण कसं करायला पाहिजे, त्यासाठी कोण पुढे आलं पाहिजे? आधीचा एक मुद्दा राहून गेला, पण मी मुद्दाम तुम्हाला आपल्याला सांगतो. या बाबतीत फक्त सरकारला मी दोष देत नाही. हा, आता आमच्या मराठवाड्यामधलंच मुद्दा मी उदाहरण घेतलं होतं त्यावेळेला की मराठवाड्यामध्ये 100 कोटीच्या वर मालमत्ता असणारे किमान 1000 लोक असतील असं म्हटलं जातं. अमेरिकेमधल्या ह्या ज्या विद्यापीठ किंवा संग्रहालय ते काही सरकारने केलेले नाहीये, ते त्या भागातल्या धनिकांनी केलेले आहेत. ते जबाबदार धनिक आहेत. आपल्याकडचे धनिकही बेजबाबदार आहेत. ते फक्त कुठल्या तरी कथांना
किंवा त्यांच्या लग्नावर वगैरे असा खूप अवाढव्य खर्च करतात, पण समाजासाठी उत्तरदायित्व काय आहे? तिकडचे धनिक असा विचार करतात की आम्हाला उत्तम मनुष्यबळ पाहिजे, म्हणून गुणवत्ता उत्तम असणारं कॉलेज आम्हाला पाहिजे, विद्यापीठ आम्हाला पाहिजे, संग्रहालय पाहिजे, कला पाहिजे. हे कुठंच आपलं लक्ष नाहीये. त्यामुळे संशोधनही आपलं त्या पद्धतीचं नाहीये. हे जसं वाढवायला लागू तसे नवनवीन आपल्याला उपक्रम, नाही तर काय बघा, सरकारकडे पैसा नाही आणि धनिक स्वतःमध्ये गुंतलेले आहेत, मध्यम वर्ग पूर्णपणे आत्ममग्न आत्मप्रेमी झालेला आहे. अशा वेळेला हा प्रश्न कोणाचाच नाही, सगळ्यांचा कोणाचा नाही. म्हणूनच आपल्या आधीच्या प्रश्नाची जोडून सबचं महत्व, कुठल्याही गोष्टीचं महत्व हे कधीतरी तिकडं कोणता तरी एक दारावर रोडक निघतो आणि तो $1 कोटी जबाबदार खरेदी करण्यासाठी खर्च करतो ना. आपल्याकडे कोणाला का वाटत नाही या पद्धतीने करावं? त्यासाठी आपण काय करू शकू? एक खूप वेगळ्या पद्धतीचं खुलं आणि ज्ञानाला पोषक असं वातावरण आपण जर तयार केलं नाही तर या पद्धतीने आपल्याला पुढची पिढी घडवता येणार नाही. एक आणखी वाचकांकडून सातत्याने विचारला जाणारा एक प्रश्न असा आहे की औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे सगळ्यात जास्त प्रदूषण होते, तर त्याच्यावर पर्याय काय आणि इलेक्ट्रिक कार हा त्याच्यावरचा पर्याय आहे का? विजेची कार याकडे मी नंतर येतो, पण औष्णिक प्रकल्प जे आहेत ते आधी आपल्याला सांगितलं तसं आपल्याला हळूहळू कमी करत नेणं आवश्यकच आहे. आणि हे कमी करण्याच्या आधी आहेत त्यांना अधिक कार्यक्षम करणं, त्यांच्यातनं प्रदूषित वायू कमी निघणं, ह्याकडे ह्या हातातल्या गोष्टी आहेत. मग वरचेवर आपल्याला अधिक अधिक स्वच्छ हवेकडे जाण्यासाठी स्वच्छ ऊर्जेकडे जावं लागणार आहे. मग त्यामध्ये सौर असेल, पवन असेल, या ऊर्जांकडे जावं लागणार आणि जाणं भाग आहे. विजेची कार हा एक त्यातला पर्याय, पण खरं तर आपल्याकडे सार्वजनिक वाहनं ही अतिशय कार्यक्षम असली पाहिजेत. जेव्हा सार्वजनिक वाहनाविषयी मला विश्वास नसतो तेव्हाच मला स्वतःचं वाहन घ्यावं लागतं. आणि ही वरचेवर वाढत चाललेली आहे. आता अमेरिकेमध्ये असं आहे की खाजगी वाहनं वाढली पाहिजेत अशी अमेरिकेच्या अर्थकारणाचीच रचना आहे. आपली पण वरचेवर तशीच व्हायला लागलेली आहे. पण गरज असेल तेव्हाच ती विजेवरची कार असावी. आता त्या विजेवरच्या कारचे प्रश्न, ती जर संख्या वाढली तर त्या बॅटरीचं पुढे काय करायचं असाही प्रश्न येतोय. परंतु यामध्ये काही आपण समजू की नवीन संशोधन येत जाईल. त्याच्या आधी आपल्याला खूप गोष्टी अशा सहज शक्य आहेत की ज्यामुळे आहे ते, कारण संशोधन वरचेवर असं येतंय की त्यातलं जे बाहेर पडणारे कार्बनचे सूक्ष्म घनकण आहेत, सल्फर डायऑक्साईड, याचं प्रमाण खूप कमी करता येतं. म्हणजे हे मानक इतर देशांमध्ये जेवढी कडक आहेत तेवढी आपल्याकडे नाहीये. ही जशी कडक होतील आणि त्याकडे प्रदूषण निरीक्षण मंडळ, म्हणजे नियंत्रण मंडळ असं, हे जेव्हा लक्ष देईल आणि प्रदूषकांना शिक्षा होईल. आपल्याकडे प्रदूषकांना शिक्षा अजिबात कधीही होत नाही, त्यामुळे तेही मोकाट असतात आणि प्रदूषण न करणारेही निरपराध सहन करत बसतात. असं एका अर्थानं मुक्त वातावरण आहे, मोकाट वातावरण आहे. हे जेव्हा आपण दूर करायचा विचार करू तर आणि तरच आपल्याला प्रदूषण कमी करण्याकडे जाता येईल. एक संजीव नलावडे नावाच्या वाचकांनी प्रश्न विचारला आहे की करोनात तर जगामध्ये शहरीकरणाचे प्रारूप बदलण्याची गरज आहे का? नाही, अतुल ऐकू येते का? ऐकू येत नाही, आवाजात थोडस परत हे यायला लागले. मी पुन्हा हा. प्रश्न विचारू? हा मुकुंद, हा, पुन्हा विचार. आवाज तुटतोय मुकुंद, तुमचा नाही, आवाज काय येतो मला. त्यांचं म्हणणं असं आहे की शहरीकरणाचं हा. प्रारूप बदलणं आवश्यक आहे का? सगळा जो प्रश्न आहे तो देशातलं 42% भाग जर शहरीकरणाचा असेल तर प्रदूषण वाढवण्यासाठी देशात जे जे म्हणून प्रयत्न होतात ते सगळ्या 42% भागात होतात आणि ते सुखासीनतेच्या पोटी होतात. मला मोटार का हवी, तर त्यातून मला मिळणारं शारीर सुख आहे, पण त्या मोटारीतून निर्माण होणारं प्रदूषण हे इतर कोणाला तरी घातक आहे याचा विचार मोटार घेणाराही करत नाही.
त्यामुळे जसजसं नागरीकरण वाढत जाईल तसतसे प्रदूषणाचे प्रश्न अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड होत जातील, व्यामिश्र होत जातील. तर याच्यावर उत्तर खेड्याकडे तर हे असू शकत नाही. शेवटी तुम्हाला एक स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर त्याला हो बरोबर आहे. अर्थकारण, पर्यावरण, राजकारण या तिघांना एकत्र आणून त्यांची मोड बांधल्याशिवाय हा प्रश्न सुटेल असं वाटतं का? हा नाही, मग आपण शहरांविषयी बोलत होतो. परत हा विचार अमेरिकेमध्ये 1962 सालापासून सुरू झालाय, जेव्हा जेन जेकब्स नावाच्या बाईंनी डेथ ऑफ अमेरिकन सिटीज नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या वेळेपासून अमेरिका आणि युरोपमध्ये शहरं ही मोटारींसाठी की माणसांसाठी हा विचार प्रामुख्याने पुढे आला. आणि तिथून वाटचाल इतकी झालेली आहे ज्याला न्यूरो डिझाईन म्हटलं जातं, बायो डिझाईन म्हटलं जातं. हे तिकडं वास्तुविशारदांना महत्व आहे. आपल्याकडे आर्किटेक्ट्सना कोणी विचारतं का डिझाईन करताना? आपल्याकडं विकासकांची शाही आहे, म्हणजे बिल्डर्स. आणि ते विकासक आता सगळीकडेच आहेत, नेते पण विकास बिल्डर आहेत आणि अधिकारी पण बिल्डर आहेत. त्यामुळे आपण डिझाईनला कधी कोणी काही विचारतच नाही. पण हे डिझाईन करायचं ठरवलं तर तिकडे हरित शहरांमध्ये फ्लायओव्हर पाडली जात आहेत आणि सर्व मध्यवर्ती भागांमध्ये वाहनांना बंदी आणि फक्त पादचाऱ्यांचा सन्मान केला जातोय. अशी अनेक शहर आहेत जिथं आपले सगळे नेते आणि सगळे अधिकारी जाऊन येतात. पण त्या 200 हरित शहरामध्ये भारतातलं एकही नाही, महाराष्ट्रातलंही नाहीये. आपल्याला असा विचार का करतात नाही? छोट्या गावापासून तरी आपण सुरुवात करू ना, की इथं आम्ही सार्वजनिक वाहन चांगलं करतोय, त्यामुळे तुम्हाला खाजगी वाहनांची गरज पडणार नाही. खाजगी वाहनांवर आम्ही कर जास्त लावू, कर जास्त लावू, पार्किंगचे रेट जास्त लावू आणि खाजगी वाहनांनी जाता कामा नये असं करून प्रदूषण कमी करू, असं आधी धोरण पाहिजे. आणि मग तो धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर तो संदेश सर्व नागरिकांपर्यंत जातो आणि मग नागरिक त्या पद्धतीने लागायला लागतात. पण त्यासाठी आधी आपलं डिझाईन आहे का तसं? लॉरी बेकर यांनी या पद्धतीने विचार केला होता. ते म्हणत होते की अलेप्पी हे आपल्या पूर्वेकडचं व्हेनिस तयार होऊ शकतं, आपण त्या पद्धतीने एक करूया. हरित गाव करायची त्यांची इच्छा होती, त्यांना कोणी विचारलं नाही. आपल्याकडे अशी आहे चार्ल्स कोरिया किंवा राज रेवाळ, सतीश गुजराल, अजूनही पुढच्या पिढीतले अनेक आर्किटेक्ट्स आहेत की ज्यांना शहर रचना, आपल्या ठाण्याच्या सुलक्षणा महाजन याविषयी अनेक वेळेला लिहित आहेत की शहरं प्रसन्न कशी होतात, विषण्ण कशी होतात. शहरं खरोखर विषण्ण आहेत अवस्थेमध्ये, डेड सिटीज आहेत त्या, आणि तिथं पुढे काही असू शकणार नाही. या पद्धतीने आपली जी वाटचाल चालली आहे त्याचं डिझाईन बदललं पाहिजे ना आधी. आपल्याला त्या वाहनांमधनं होणारा धूर कमी, कंजेशन कमी करण्यासाठी मुंबईचा आपण काय विचार करत आहोत नेमका? आपण ठीक आहे मेट्रो त्यानंतर तरी कमी होणार आहे का? मेट्रो सार्वजनिक वाहने म्हणून त्याला विरोध करू नये, पण यानं नेमकं काय होणार आणि इतर कोणते उपाय आहेत का हे करताना, ते नियोजन करताना नेमकं कोणाकोणाचा आपण सल्ला घेतो? सल्ला जर फक्त बिल्डरचाच असेल, झालंय असं गेल्या अनेक वर्षामध्ये, जवळजवळ 30 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं हे जे प्रत्येक गोष्टीचं नियोजन, मग ते सिंचनाचं असेल, पाणी व्यवस्थेचं असेल, तर ते अधिक खर्चिक असलं तर ते सर्वांना आवडतं, अल्प खर्ची कोणालाही नकोय. तर या सगळ्या कारणांमुळे आपलं प्रदूषणही वाढत जातं, त्यामधला बेंगळूरपणाही वाढत जातो, अकार्यक्षमताही वाढत जाते आणि मुख्य म्हणजे त्याचं उत्तरदायित्व, जबाबदारी कोणाकडे नसते अजिबात. ही वाटचाल आपल्याला दूर करायसाठी कुठेतरी ह्याचा राजकीय फायदा होतो हे सुद्धा राजकीय नेत्यांनी लक्षात घ्यावं ना. त्यांनी बघावं विचार करून की या पद्धतीने जर केलं म्हणजे उत्तम पर्यावरण ठेवणाऱ्या राजकीय नेत्याला राजकीय फायदे सुद्धा मिळू शकतात मतांचे. पण त्यांना तो विश्वास नसल्यामुळं ते याच पद्धतीने जातात. आणि दुसरीकडे नागरिकही विचारत नाहीयेत, हा भाग विसरता कामा नये. पाणी उत्तम पाहिजे अशी मागणी कधीही नसते नागरिकांकडनं. या दोन्हीच्या परिणामांमुळे आपलं पर्यावरण आणि निसर्ग हा वरचेवर बाकालच होत चाललेला. सुदीप देशमुख नावाचे एक वाचक आहेत, ते बहुधा खेड्यात राहतात आणि त्यांचा प्रश्न आहे की एखाद्या गावाने ठरवलं की मला पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार करायचा आहे, तर प्रशासकीय पातळीवर आणि राज्यकर्त्यांच्या पातळीवर फार अशा योजनांना कोणी दखल घेतली जात नाही किंवा त्याचं ऐकूनही घेतलं जात नाही.
तर असं काही समोर जायचं असेल तर कसं जायचं, कुणाकडे जायचं? नाही, काही काही बाबतीमध्ये परवानगीची गरज आहे का असाही प्रश्न विचारू आपण. म्हणजे परत काय होतं की काही काही आपल्याकडे शोकेसेस तयार होतात. आता पोपटरावांचं गाव आहे, ते एकच गाव आहे, त्या पद्धतीचे अनेक गाव आपण करू शकत नाही. पण या दृष्टीने काही प्रयत्न होऊ शकतात. तर ती यासाठी आहे की आता खूप मोठ्या प्रमाणात तरुण शहराकडनं गावाकडे आलेले आहेत. जसं गिरणी संपानंतर अनेक जण गावाकडे गेले आणि त्यांनी काही सुधारणांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे प्रत्येक बाबतीत जसं गाळ उपसण्यासाठी किंवा कधी कधी पाणलोट क्षेत्र विकास करण्यासाठी पूर्ण गाव एकत्र येतं, गाव स्वच्छ करण्यासाठी गाव एकत्र येतं, तसं इथून पुढच्या काळामध्ये शेतीची कामं एकत्र करण्यासाठी गाव एकत्र येऊ शकत नाही का? आपल्या बोधन जवळ तेलंगणामध्ये अंकापूर नावाचं गाव आहे. तिथं सगळी कामं शेतीची एकत्रित केली जातात आणि त्यामुळे त्याला मिनी युएस म्हणतात. 6,000 लोकसंख्येचं गाव आहे. तिथली 600 मुलं परदेशामध्ये शिकतात. तिथं बियांचं केंद्र आहे. तिथं अनेक मूल्यवर्धित गोष्टी तयार होतात. अशी छोटी छोटी उदाहरणं आहेत. म्हणजे त्यात काही शासन आड येऊ शकत नाही, जो पूर्ण गावांनी ठरवलं तर. त्यामुळे वस्तूंचं उत्पादन असेल, सेवांचं उत्पादन आहे, असं जर गावांनी ठरवलं की आम्ही आमच्या गरजा शक्यतो आमच्या ठिकाणीच भागवू, म्हणजे आम्ही बाहेरनं शक्यतो वाहतूक करून काही आमच्याकडे येऊ नये, म्हणजे एका अर्थाने त्यातनं कार्बन फुटप्रिंट आणि इकॉलॉजिकल फुटप्रिंट कमी होतील आणि गावं बऱ्यापैकी स्वावलंबी होऊ शकतात उत्पादन आणि सेवेच्या बाबतीमध्ये. असं होणं शक्य आहे आणि त्यासाठी काही शासनाची परवानगी लागेल अशातला काही भाग नाही. एक उमेश नावाचे आपले वाचक आहेत, त्यांचा प्रश्न असा आहे की प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या हे पर्यावरण नाशाचं एक कारण आहे का? हो, असं म्हणता येईल की ज्या प्रमाणामध्ये, तसा तो मालथसचा सिद्धांत होता 220 वर्षापूर्वी सांगितलेला की लोकसंख्या जशी वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये आपल्याकडचं उत्पादन वाढू शकणार नाही आणि त्यामुळे जग धोक्यात येईल. आणि सध्याची जी संख्या आहे ती ज्या प्रमाणात वाढत चालली आहे तर ते खूप कठीण आहे जागेचं, हे नक्कीच खरं आहे. परंतु त्या प्रमाणामध्ये बाकीचं नियोजन नसणं, लोकसंख्या वाढीला आटोक्यात आणण्याचा विचार करावाच लागणार आहे. भारतासारख्या देशाला तर करायलाच लागेल. भारत आणि चीन हे दोघं मिळून निम्मे जग जवळजवळ होत असेल तर याला विचार करणं आवश्यकच आहे. आणि त्याचबरोबर यांना पुरेल असं सर्व सामग्री आम्ही कशी तयार करू शकू? आपल्याला पाणी देता येणं शक्य नाहीये. आपण अजून एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आपण असा चर्चेला घेतला पाहिजे. दुसरं महायुद्ध जे झालं त्यानंतर जग कसं बदललं? दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध सज्जता हा नियोजनाचा केंद्रबिंदू जसा झाला तसाच संपूर्ण जगानं एकत्र येऊन भूक आणि दुष्काळाला चित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 15 आंतरराष्ट्रीय शेती संशोधन संस्था निघाल्या आणि त्यामुळे आपल्याकडं जगामध्ये हरित क्रांती होऊ शकली वगैरे वगैरे. आता जगासमोरचं खरं संकट हे हवामान बदल आहे आणि त्यासाठी जगानं एकत्र आलं पाहिजे. आपला देश तरी एकत्र येतो का? हिमालय किती राज्यांच्या ताब्यात आहे? एक बैठक होते का हिमालय वाचवण्यासाठी आपण काय करावं? जगामध्ये हिमालय 7 देशांच्या ताब्यात आहे. हिमालय वाचवण्यासाठी बैठक होते का आणि कृती होते का? जेम्स लॉलॉक जे जुलै 26 यांनी 1905 सांगितलं होतं की हवामान बदल हा 21व्या शतकातला प्रमुख मुद्दा असणार आहे. आणि ते असं म्हणाले होते की हवा किंवा पर्यावरण समस्या ही जागतिक आहे आणि तिचं स्वरूप मात्र सामाजिक राजकीय, पण त्या पद्धतीने आपण प्रगल्भ होत नाही आहोत. आपण शरीराने 21व्या शतकात आहोत, मनानं 18व्या किंवा 19व्या शतकात आहोत. त्यामुळे आपण जात धर्म प्रांत अशा क्षुद्र बंधनामध्ये आपण अडकून बसलो. पर्यावरणात सीमा नाही ना. इंडियामध्ये जंगलाला लावली जाते, होतो संचारबंदी करावं लागते सिंगापूरमध्ये. असं आपण एकत्र आहोत. मेक्सिकोमध्ये ती 10 वर्षापूर्वी ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीची जेव्हा पाईपलाईन फुटली होती पेट्रोलची, तर संपूर्ण जगभरातलं समुद्र मध्ये तेल पसरलं होतं आणि त्यांना 190 अब्ज डॉलरची नुकसान भरपाई द्यावी लागली होती. त्यामुळे असा आपल्याला विचार करून चालणार नाही, पण आपण तसा विचार करतही नाही आहोत. अशी आपली ही वाटचाल चालू आहे. बघा, तुम्ही टोळधाडीच्या संदर्भातही बोलला.
आणि आपण असं म्हणतो की शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातलं पर्यावरण हे चांगलं असतं, पण अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतीच्या व्यवसायामध्ये कीटकनाशकांचा प्रचंड वापर वाढला आहे. जास्तीत जास्त पीक घेण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये वाढली आहे आणि त्याचे खूप तोटे आहेत, त्याच्यात खूप लोकांचे बळी पण जात आहे. तर याच्यावर म्हणजे हे हे जे शेतीचं चित्र आहे, कीटकनाशकांचा वापर आहे, हे पर्यावरणाच्या दृष्टीने समोर कसं घातक ठरत जाईल, तुम्हाला काय वाटतं याविषयी? त्या प्रश्नाचा मूळ कडे जर जायचं तर हे नक्की आहे की आपल्याकडं कीटकनाशकांचा वापर हा कसा करायचा. हरित क्रांतीनी खत आणि कीटकनाशकाचा वापर कसा करायचा हे आपण शिकवलेलं नाहीये आणि त्याचं नियंत्रण पण कोणाकडे नाही. हे आपल्या देशाचं खूप मोठं दुर्दैव आहे म्हणजे प्रशासनाच्या बाबतीत. जसं आपल्याकडं औषध विक्रेता असतो ना, तो बऱ्याच जणांचा डॉक्टर असतो. त्याला जायचं सांगायचं अमुक अमुक झाले आणि तो गोळ्या देतो. तसं खत आणि कीटकनाशक विक्रेता जो कित्येक वेळेला सावकारही असतो, तो सांगतो त्याप्रमाणे तेवढं खत आणि कीटकनाशक टाकलं जातं. याही पेक्षा पलीकडे जाऊन जगात बंदी असलेली 70 कीटकनाशक आपल्या देशात मोकाट विकली जातात. जगात असं होत नाही, अमेरिका किंवा युरोपमध्ये कधी कोणतं कीटकनाशक घालायचं त्याचं प्रमाण ठरवून ते मिळतं आणि मग तेच तुम्हाला घालता येतं. त्यामुळे आपण हे लक्षात घ्या की आपला दर हेक्टरी वापर हा 1 किलोग्रॅम सुद्धा नाहीये. अमेरिका, जपान यांचा 15 म्हणजे आपल्यापेक्षा 15 पट असून त्यांच्या अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये कीटकनाशकाचे अंश सापडत नाहीत. आणि आपल्याकडे इतका कमी असून सुद्धा रक्तामध्ये सुद्धा कीटकनाशक अंश सापडतात आणि मातेच्या दुधामध्ये सुद्धा कीटकनाशकाचे अंश सापडतात. ही अवस्था आपल्या प्रशासनामुळे आलेली आहे. तर आपण त्या 70 कीटकनाशकांवर बंदी घालणार का नाही, ती मिळू नये त्या पद्धतीने. आणि हे झाल्यामुळं कर्करोगाचं प्रमाण इतकं झपाट्यानं वाढतंय, मी ते सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, त्याची मी पुनरुक्ती करत नाही. पण त्यामुळे सर्व पाण्याचे स्रोत हे अतिशय दूषित झालेले आहेत. हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप काळ काम करावं लागणार आहे. परंतु हे नमुने तपासून तरी कधी होतात का आपल्याकडे? आपण सांगतो का की या पाण्यामध्ये हे आहे? सर्व आपण सर्व कारखान्यांचं पाणी हे थेट नदीमध्ये जातं, मलमूत्र नदीमध्ये जातं आणि ते खालच्या लोकांना त्या पद्धतीने प्यावं लागतं ना. असं असताना ग्रामीण आणि शहरी हा भाग उरलेलाच नाहीये. शहरी आणि निमशहरी झालेला आहे. उलट ग्रामीण भाग हा शहरांची वेगळ्या पद्धतीची वसाहत आहे. म्हणजे त्यांचा कचरा ग्रामीण भागामध्ये शहराचा, पुण्याचा कचरा कसा फुरसुंगीला जातो, लातूरचा कचरा त्या वरवंटीला जातो, तसं सगळीकडे ग्रामीण भाग ही शहरांची वसाहत झालेली आहे. मग ते हवा, पाणी आणि सगळं दूषित करण्याचं. म्हणून ग्रामीण भागातलं जगणं काही खूप सुखावह नाहीये आणि हे आजारातनं दिसतंय. आजारांचं प्रमाण तपासलं आपण, साथीच्या रोगांचं प्रमाण आपण तपासलं, कॉलरा उन्हाळ्यामध्ये याला सोलापूरमध्ये आणि सांगलीमध्ये कॉलरा होतो. याचाच अर्थ असा की आपल्या हवा आणि पाण्याकडं जी आपण वाट पूर्णपणे लावून टाकलेली आहे, त्याचे परिणाम ग्रामीण भागातल्या लोकांना भोगावे लागतात. आपल्या भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर आपला जंगलवाढीचा वेग अतिशय कमी आहे आणि आपल्याकडे वाघ वाढले, इतर वन्य प्राणी वाढले, पण जंगलवाढ आपल्याकडे होत नाही आणि त्याच्यामुळे वाघांना ठेवायचं कुठं, हा मोठा प्रश्न येतो आणि मग मानव वन्यजीव हा संघर्ष उभा राहतो. तर हो. पर्यावरणवादी म्हणून अनेकदा लोक म्हणजे तुम्ही किंवा अनेक लोक अशी भूमिका घेतात किंवा ती वाघ वगैरे सगळे वाचले पाहिजे, पण लोकांचं अतिक्रमण हा सुद्धा त्यांच्या अनेकदा याचा भाग असतो, म्हणजे त्यांच्या रोजीरोटीचाही भाग असतो. आणि याचा सगळा मूळ मूळ याचं सगळं आहे ते जंगलवाडीचं, आणि जंगलवाडीच्या मुद्द्यावर या सरकारची किंवा कोणत्याही सरकारची किंवा राज्यकर्त्याची किंवा प्रशासनाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. तर याच्यात काही निश्चित ठोस असं काही सरकारने धोरण आखलं पाहिजे का, किंवा यात काय करायला पाहिजे सरकारने? परत सरकार ज्या पद्धतीने विचार करते त्याच आपण भाषेमध्ये बोलू की उत्तम जंगल असेल तर तुम्हाला किती लाभ होतो. तर जगामध्ये सध्या
जवळजवळ 120 कोटी लोक हे थेट पर्यावरणावर अवलंबून आहेत. म्हणजे त्यांचा आहार, त्यांचं जळण, त्यांचं औषध, इतकंच नाही, दुष्काळामध्ये त्यांना अन्न मिळणं हे पूर्णपणे जंगलावर अवलंबून आहे. म्हणजे इतका भार हा शासनावरचा कमी होतो. त्यानंतर जंगलाचं प्रमाण वाढलं तर आपल्याला काय मिळू शकतं याचं एकदा परत वेगळ्या पद्धतीने तुम्ही आर्थिक मापन करा ना. आणि त्याने नुकसान काय होतं हे जर केलं आणि जर जंगलाचं प्रमाण वाढवलं तर हे जे वन्यजीव आणि माणूस यांचा संघर्ष आहे तो कमी होणार आहे. म्हणजे सुखासुखी कशाला हे बाहेर येतील खायला किंवा पाणी प्यायला. किती मोठ्या प्रमाणात आता प्राण्यांना बाहेर पडावं लागतंय. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर दरवर्षी 20 ते 30 लाख हेक्टर, कदाचित जास्तच, जंगल जळत असेल तर तिथल्या प्राण्यांनी नेमकं काय करायचं. हे फक्त होतंय असं की याची मांडणी करताना केवळ ती भावनिक न वाढता नवीन पॅराडाईम मध्ये, म्हणजे अर्थशास्त्रातच करा ना, की आपलं नेमकं नुकसान किती होतंय आणि किती टक्क्याने फायदा होऊ शकतो या सगळ्याचा. म्हणजे आता जेव्हा आरेच्या बाबतीत सांगितलं होतं की हे जंगल समजा नष्ट केलं तर तिथं पावसाचं पाणी किती मुरतं आणि ते नष्ट केल्यानंतर किती प्रमाणामध्ये पूर येईल याचं प्रोजेक्शन करता येतं, सिम्युलेशन करता येतात कॉम्प्युटरच्या मॉडेल्सनी. IIT मध्ये ते काम चाललेलं आहे. असं जोपर्यंत आपण दाखवणार नाही आणि ते मांडणार नाही, आणि अर्थात ही इच्छा शासनाला, प्रशासनाला असली पाहिजे. हे जर झालं तर आपण जंगलाचं प्रमाण वाढायला लागू. आपण वरचेवर जो जंगल विनाश करतोय, एकेकाळी जगाच्या जवळजवळ 65% जैवविविधता ही भारतात होती, त्याचा आपल्याला खूप अभिमान होता. पण आता काय अवस्था आहे, महाराष्ट्रातलं सांगतो, लातूर मधलं जंगलाचं प्रमाण 0.5% आहे. लातूर आणि जालना महाराष्ट्राच्या तळाशी आहे. आणि इकॉलॉजिकल पॉवर्टी लीड्स टू इकॉनॉमिक पॉवर्टी हे एक अतिशय सुप्रसिद्ध वाक्य आहे. तर पर्यावरणीय दारिद्र्यमुळे आर्थिक दारिद्र्य येणारच आहे. आता आपण काढून बघा, जगातले जे महत्वाचे इंडेक्सेस आहेत ना, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स भारत 100च्या खाली, भुकेचे इंडेक्स भारत खाली, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जो इंडेक्स आहे 180 देशाच्या यादीमध्ये आपण 117व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे सर्व आघाड्यांवर आपण मागे असताना आपण फुकटचा अभिमान कशाचा बाळगायचा. आणि तिथनं जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला असा निसर्ग वाचवला पाहिजे. कारण ह्या निसर्गाच्या संहारामुळे आपण अनेक प्रकारच्या समस्यांना, विशेषतः आर्थिक समस्यांना सामोरं जात आहोत. हे जर आपल्याला लक्षात आलं, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू, त्या समस्यांना आपण जर सामोरं जायचं नसेल तर आपण हे जंगल वाढवणं आवश्यक आहे. म्हणजे तर जीवसृष्टीतल्या सगळ्या शृंखला व्यवस्थित इंटॅक्ट राहिल्या तर आणि तरच ते आपल्याकडे येणार नाहीत. आणि आत्ता तातडीचा प्रश्न म्हणून आधी म्हटलं ते की या संघर्षात वाचवण्यासाठी त्या भागातल्या लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे वन खात्यानं, की त्यांनी नेमकं काय करावं आणि त्यांना कसं वाचवावं, एक अहिंसक पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही गेले 1.25 तास सतत सगळ्या प्रश्नांना खूप छान उत्तरं दिली. अगदी सगळे मुद्दे लोकांना समजेल अशा भाषेत सांगितले. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की 2020 हे वर्ष नैसर्गिक उलाढालीचं वर्ष ठरलं आहे. याच्या पुढची वाटचाल कशी असेल भविष्यातली आपली? आपण यातनं काय शहाणपणा शिकला याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. पुन्हा पूर्वीसारखंच धोरण आपण जर घेणार असू, म्हणजे आपलं शैक्षणिक धोरण या दृष्टीने बदलणार आहोत का, आपलं आर्थिक धोरण या पद्धतीने आपण बदलणार आहोत का, आपलं शहर नियोजन बदलणार आहोत का, आणि या सगळ्यामध्ये हवामान बदलाचा भाग काय आहे, महाराष्ट्र सरकारचं हवामान बदलाला सामोरं जाण्याचं धोरण नेमकं काय आहे, शेतीमध्ये आपण त्या पद्धतीने काही संशोधन करत आहोत का, आपण शहराच्या नियोजन मध्ये काही त्यामध्ये संशोधन करून त्यानुसार काही प्रोत्साहन देत आहोत का. ही महाराष्ट्राची हिरक महोत्सव आहे. अशा सगळ्या लोकांना एकत्र बोलवून आपण काही, आता ठीक आहे आपल्याला वेळ नाहीये त्या पद्धतीने, पण असं एक गोलमेज परिषद भरवून आपण याला काही चालना देणार आहोत का नाही. आणि हेच देशामध्ये पण करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, या कोरोनानं आपल्याला असा धडा दिलेला आहे की आपली सर्व व्यवस्था ही विकेंद्रित असणं आवश्यक आहे. म्हणजे ती अर्थव्यवस्था विकेंद्रित, आरोग्याची व्यवस्था. शेवटी आपल्याला उपयोगी काय पडलं,
आपली आरोग्य व्यवस्था जी ग्रामीण उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत त्यांच्यावर भार सगळा आलेला आहे. आपल्याला खासगी रुग्णालयांनी किती मदत केली? या खासगी रुग्णालयांना जागा कोण देतं? शासनच देतं. पण त्यांनी आपल्याला मदत केलेली नाहीये. खासगी वाहनं यांनी किती मदत केली? सार्वजनिक वाहन, सार्वजनिक व्यवस्था आपल्याला भक्कम करणं आवश्यक आहे. आणि आता गावात आलेले जे हे आहेत, रहिवासी आहेत, त्यांना त्या भागामध्ये रोजगार मिळवून द्यावा, त्या भागामध्ये नवीन उत्पादन आणि सेवा द्याव्यात. या दृष्टीने देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं मंथन घडवून आपण जर नियोजन केलं तर 2020 हा एक खूप मोठा निर्णायक टप्पा ठरू शकतो. आणि मी जे आधी एक आपण काय म्हणूया भविष्यवेधी एक चित्र रंगवलं होतं, ती खरोखरच आपल्या देशातल्या अशा ज्ञानी पवन सुखदेव आणि आणखीन काही आर्किटेक्ट या सगळ्यांचा विचार करून नियोजनामध्ये या सगळ्यांचा विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपण 2030 पर्यंत खूप वेगळ्या पद्धतीचा भारत आणि महाराष्ट्र घडवू शकतो. धन्यवाद देऊळगावकरजी, आपण आम्हाला लोकसत्ताच्या या विश्लेषणाच्या कार्यक्रमामध्ये वेळ दिला. या कार्यक्रमाचे प्रायोजक महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ होते. आपण आपला अमूल्य वेळ देऊन वाचकांना ज्ञान दिलं, त्यांच्या ज्ञानाला चालना दिली, त्याबद्दल मी लोकसत्तातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. मी पण देवेंद्र लोकसत्ताचे आभार मानतो, त्याचे संपादक गिरीश कुबेर, मुकुंद संगोराम आणि आपण मला ही संधी दिली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या लोकांशी माझी जी काही मतं आहेत ती मांडायला संधी दिली, याबद्दल लोकसत्ताचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.